चला आत्मवंदन करू. सगळ्यांना चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. अमृता मॅडमचा आज शेवटचा हे आहे समास. दशक त्यांनी 2 घेतलेले आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने निरूपण म्हणता येईल असं त्यांनी केलेलं आहे. आपण जे म्हणतो की वाचन ऐवजी आपण विश्लेषण म्हणतो, तर ते विश्लेषण केलेलं आहे. कारण त्यांनी बऱ्याच वेळा वाचलेले आणि आज मॅडम तुम्ही ते सांगणार आहात की हो. तुम्ही कसं लहानपणी एवढं वाचलं. कारण मुलांवर संस्कार हे फार महत्वाचे असतात. आपल्या सविता धर्माधिकारी मॅडमने प्रश्न विचारलेला आहे तो, की तुम्ही एवढ्या लहानपणी कसं वाचलं ते पण सांगा. ऍक्च्युली कसं असतं, घरातले संस्कार फार महत्वाचे असतात. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय संस्कार दिलेले आहेत, आपण कुठल्या वातावरणात वाढलो, हे फार महत्वाचं आहे. कारण काल परवा एक थोडस शैलेशा मॅडमने मला हे दिलं होतं, त्या तुम्हाला अमृता मॅडम विचारणार होत्या. त्याच्यावर ते डीएनएचं वगैरे होतं, त्यांना अभ्यासाला होतं काहीतरी ते. तर हा. त्याच्यामध्ये डॉक्टर जगताप किंवा का डॉक्टर कोण होतं त्यांचं म्हणणं होतं, त्यांनी ते सगळं खोडून काढलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की हे जे डीएनए वरनं होतं, तर तेच महत्वाचं, बाकीचं काही महत्वाचं नाही. आणि सातारचीच त्याच्या आहेत का ते जगताप डॉक्टर म्हणतायत त्या? कोण? जे ज्यांचं आता तुम्ही सांगताय ना जगताप डॉक्टर म्हणून, हम्म. ते साताराचीच आहेत का असं विचारलं. कारण मी एक पुस्तक मला वाचलं. हा, त्याच्यात काय लिहिलं होतं त्या पुस्तकात? नाव नको त्याच्यात घ्यायला. हम्म. हा, तर त्याच्यात ब्रह्ममुहूर्ताशी रिलेटेड गोष्टी होत्या. आहे माझ्याकडे ते छोटंसं पुस्तक आहे. हा. डॉक्टर जगताप म्हणून हम्म. सातारचे आहेत ते. तर त्यांनी हम्म. कुंडलिनी बद्दल पण आणि बराच त्यांचा अभ्यास आणि साधना आहे. खूपच म्हणजे त्यांनी पुस्तकं पण लिहिले, छोटी छोटीच पुस्तकं आहेत, पण त्यात खूप गुप्त किंवा आपण म्हणू ना रहस्यमय गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांनी. हम्म. 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 तर त्याच्यात असं ते हे होतं डीएनएचं वगैरे. हम्म. मी म्हटलं नका मग त्यांना मॅडमला त्रास देऊ, त्या जरा बिझी आहेत. मग मला दिलं आणि मग मी ते सगळं बघून एक्सप्लेन हा. केलं त्यांना. हा. तर ते सांगेलच मी कधीतरी. तर त्याच्यामध्ये मी असं त्यांना लिहून दिलं. मी ते दोन्ही पॉइंट खोडले त्यांना जे अभ्यासाला होते ते. म्हटलं हे तर हम्म. एक्सप्लेन करा, पण तिसरा आपला करा, जे आपण बिलीफ थेरपी पुस्तकात बघितले. आता हम्म. जागतिक रिसर्च नवीन काय आहे. बरोबर. तर आपण जे वातावरणात वाढतो तेच महत्वाचं ना, पेशी आपल्या कुठल्या वातावरणात वाढतात तेच महत्वाचं. तर हे वातावरण आपण मुलांना काय दिलं हे फार महत्वाचं आहे. आणि हम्म. ऍक्च्युली सविता मॅडम देतातच आहेत त्यांच्या मुलीला. त्यामुळे त्यांच्याकडनं हा प्रश्न आल्यावर मला थोडं आश्चर्य वाटलं. तर तुम्ही त्याच्यावर मॅडम बोला. मागच्या वेळी मी जो सेशन घेतला होता ना डीएनएचं आणि चक्रांचं घेतलं होतं, त्याच्यानंतर आपलं सोल लेवल वगैरे घेतलं होतं, त्याच्यात मी हम्म. 2 दिवस डीएनए रिलेटेड आणि एपिजेनेटिक्स रिलेटेड घेतलं होतं. त्याच्यात हो. स्लाइड हो. पण दाखवल्या होत्या मी, पीपीटी होता. तर हम्म. त्याच्यात हे एक्सप्लेन केलं होतं की सगळ्या सेल्स ज्या आहेत आपल्या, त्या सगळ्या सेल्स सेमच आहेत, त्या काही वेगळ्या नाही आहेत, पण त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यावरनं वेगळे वेगळे ऑर्गॅन बनतात. म्हणजे जसं हृदय हो. ते त्याच सेलपासून बनले, लिव्हर बनले ती त्याच सेलपासून बनले, पण ते वेगळे वेगळे फंक्शन करणारे का आहेत? कारण त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते वेगळं वेगळं असतंय, त्यामुळं त्यांचं फंक्शनिंग वेगळं वेगळं करतं. तर बरोबर, जसं तुम्ही चांगलं सेलचं आहे सांगितलं. तसंच आपलं पण आहे. आपण ज्या वातावरणात राहू त्याप्रमाणे आपण बदलू शकतो किंवा बदलतो. हम्म. ते संस्कार तसंच तेच मग आहे हेच त्याच्यात. मी मॅडमला सांगितलं, हो आपलं मूल जर माकडाच्या सोबत वाढलं तर ते काय एवढं नाही मरणार आहे, मरणार आहे. बरोबर बरोबर. भले वातावरणाचा खूप इम्पॅक्ट आहे. हो, डीएनए ला भले पण तसंच आहे. हम्म. तर ते जरा त्याच्यावर तुम्ही बोला की तुम्हाला कोणी मोटिवेट केलं. इवन मला आठवतं माझी आजी हे वाचायची ना याचं आपलं गजानन महाराजांचं. त्यामुळं मी सुद्धा ते गजानन महाराजांची भक्त बनली आहे. आजी बरोबर. जपमाळ करायची. आजीने मला जपमाळ दिली आहे. मी कित्येक हा. वर्ष जप त्या माळेवर, आजीने दिलेल्या माळेवर जप केलेला आहे. सेम सेम तर माझ्याकडे ह्या पण गोष्टी आजी. आपल्याला बघून बघून घडतात. हो. काही बरोबर. वेळेला माझ्या आई वडिलांनी मला हे नाही शिकवलं, अध्यात्म म्हणा किंवा धार्मिकता, ह्या काही व्हॅल्यूज दिल्या नाहीत. बाकी सगळ्या व्हॅल्यूज होत्या. मी हम्म. नंबर 1 होते शाळेमध्ये, कारकिर्दीत सगळ्याच गोष्टीत, खेळ वगैरे, वक्तृत्व म्हणा. पण या नाही दिल्या, याचं मला दुःख नेहमी होतं. पण झाली की नाही, घडले की नाही, तुम्ही बघताय ना हो. की काहीही काहीही नव्हतं, पण माझं वाचन किंवा माझा अभ्यास आणि जे अगदी स्वयंभू ज्ञान जनरेट होतं आपल्याला हायर चेतनेत, त्या सगळ्या हम्म. गोष्टी झाल्या मला. होतात. हो.
तर हेच तर आपण शिकतोय. तर तुम्ही आज ते सांगा आणि मग सुरू करा. ओके, मी विचार करत होते की पहिला समाज संपवून घ्यावं म्हणून चालेल, चालेल, दोन शेवटचे संपल्यावर राहिले सांगा. चालेल, आणि मग चालेल, शेवटी सांगते सगळं. चालेल, चालेल. ओके, सुरू करा. हो. थँक्यू. तर धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांना आत्मवंदन, शुभ संध्याकाळ. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद आणि नमन. आणि आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला, सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद, मॅडमला धन्यवाद, तुम्हा सर्वांना धन्यवाद, आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद. तर आता आपण बघत आहोत समास जो आहे तो आहे 7वा चतुर्दश ब्रह्माचा, आणि दशक आहे 7वा चतुर्दश ब्रह्माचा, आणि समास आहे 9वा. आपण सकाळी आठ समासांपर्यंत बघितलं. 8वा पण श्रवण निरूपण नाम होता. आता पण जो 9वा समास आहे त्याचं पण नाव श्रवण निरूपण आहे. म्हणजे दोन्ही समास श्रवण निरूपण वरती आहेत. तर इतकं महत्व, जसं सकाळी पण उदाहरण दिलं की आपल्याला देताना शरीराची जी काही रचना केली आहे त्याच्यात पण तोंड एक दिले आणि कान 2 दिले. म्हणजे बोलायचं कमी आहे, ऐकायचं जास्त आहे. ज्याची क्वांटिटी जास्त आहे त्या गोष्टी जास्ती करायच्या आहेत ना आपल्याला. मग ऑब्झर्वेशन, डोळे पण आपल्याला 2 दिलेत, कान पण आपल्याला 2 दिलेत. बरोबर. तर या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ऑब्झर्वेशन, बऱ्याच गोष्टी, मॅक्झिमम गोष्टी आहेत त्या आपण ऑब्झर्वेशन न शिकू शकतो. तेवढी ऍबिलिटी, तेवढी क्षमता, सिद्धी म्हणू आपण, ती आपल्याला दिले. तर आपलं ऑब्झर्वेशन मधनं आपण बऱ्याच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघून, समजून घेऊन, स्वतः काही न त्याच्यासाठी वेगळं करता नुसत्या ऑब्झर्वेशन मधनं आपण शिकू शकतो. तसंच 2 कान दिले तर श्रवण जे आहे ते बोलण्यापेक्षा श्रवण जास्त केलं पाहिजे. तर आपण बोलू कधी शकतो योग्य, किंवा जसं म्हणतो आपण की विवेक वापरून, म्हणजे सद्विवेक बुद्धी वापरून आपण बोलू कधी शकतो. इतर वायफळ बडबड तर कोणी करू शकतं, पण जे ज्ञान आहे, जे आपल्या वाचेमार्फत समोरच्याला किंवा बाकीच्यांना उपयोगी पडणार आहे, हे कधी आपल्या वाचेमार्फत येणार आहे, जेव्हा आपण जेवढं बोलतो त्याच्या ऍटलिस्ट एक दुप्पट ते चौपट आपण ऐकलं असेल तर आपण बोलू शकतो. म्हणजे आता समजा मी इथं 1 तास बोलते, तर मी कमीत कमी 2 ते 4 तास ऐकण्याची माझ्याकडे एका वेळी क्षमता असायला पाहिजे, तरच मी 1 तास विवेकाचं ज्ञान बोलू शकते. बाकीचं नाही सांगत आहे, बाकीची वायफळ बडबड तर कोणीही करू शकतं. पण ज्ञानाची जी गोष्ट आहे ती जर सांगायची असेल किंवा ज्ञान वाटायचं असेल तर त्यासाठी आधी वाटणाऱ्याला पण ते लर्निंगसाठी किंवा श्रवण तेवढं महत्वाचं आहे. म्हणून दासबोधात आहे ना, प्रत्येक समासात श्रवणाला खूप महत्व दिलंय. एक ना एक ओवी श्रवणावर नक्की तुम्हाला मिळेल, प्रत्येक समासामध्ये, प्रत्येक दशकामध्ये. तर श्रवण हे खूप महत्वाचं. आणि समर्थ रामदासांनी सांगितलं की पहिला श्रवण करायचं, श्रवण केल्यानंतर मनन, मनन केल्यानंतर चिंतन, आणि चिंतन केल्यानंतर निजध्यास, आणि निजध्यास लागल्यानंतर ना आपण समाधीच्या लेवलला, किंवा आपण म्हणू ब्रह्मात विलीन होणं किंवा परब्रह्माची भेट होणं ही होणार आहे. तर या स्टेप्स आहेत. मग तशाच आता अध्यात्मात येण्याच्या पण स्टेप्स आहेत. आता आपण म्हणू की मी तर काय या म्हणजे आता ती स्टोरी तर सांगेनच मी आपले हे समाज संपल्यावर, पण आता श्रवण निरूपण नावच आहे समासाचं म्हणून सांगते की अध्यात्मात येण्याची किंवा भक्ती मार्गात जाण्याच्या पण स्टेप्स आहेत. आणि आपल्याला कदाचित वाटतं की या जन्मात आपण या स्टेप्स केलेल्या नाहीयेत बाबा, मी डायरेक्टच ध्यान करायला लागले या जन्मी. पण तसं नसतं. ते आपण मागच्या जन्मांमध्ये त्या स्टेप पूर्ण केल्या, त्याच्या आधीच्या ज्या आहेत, ध्यानाच्या आधीच्या ज्या काही पतंजली योग सूत्रामध्ये जे काही सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्स आपण पूर्ण केलेल्या आहेत मागच्या जन्मापर्यंत, आणि म्हणून या जन्मात डायरेक्ट तर ध्यान मिळालंय. किंवा काही काही जणांचं असंही झालं असेल की पहिल्याच पायरीपासून ध्यानाच्या पायरीपर्यंत याच जन्मात मिळाले. ते प्रत्येकाच्या सोल प्लॅन प्रमाणे, सोल जर्नी प्रमाणे, प्रत्येकाच्या आत्म्याच्या प्रवासाप्रमाणे ते असणार आहे. तर ते पण सगळं आपणच ठरवलंय. म्हणजे आपल्या हातात जी काही फ्री विल आहे, चॉईस आहे, ते आपल्यालाच दिलेली आहे. फक्त प्लॅन पण आपणच केलाय, आलोय पण आपणच सगळं मान्य करून. तर या सगळ्या अध्यात्माच्या प्रवासामध्ये श्रवणाला खूप महत्व समर्थांनी पण सांगितलेलं आहे. तर काय सांगितलं या 9व्या समासात ते आपण आता थोडक्यात बघूया. माणसाच्या जीवनातील सर्व अंगांना समाज स्पर्श केल्या वाचून राहत नाही. केवळ अंतरंगाशी संबंध असणारे आध्यात्मिक जीवन का असेना, त्या जीवनामध्ये देखील सद्गुरू मिळणे व त्याची संगत घडणे ही समाजाचीच देणगी आहे. बघा, आपण मागच्या समासात पण बघितलं ना, 8वा समास श्रवण निरूपणच होता. आणि त्याच्यातलं शेवटचं वाक्य काय होतं की जे काही आपण श्रवण करतोय, म्हणजे जे साधू पुरुष आहेत ते शब्द जे आहेत ते त्यांचे शब्द श्रोत्याला म्हणजे ऐकणाऱ्यांना, शिष्यांना इलेक्ट्रिफाय करतात. म्हणजे काय करतात, स्फुरण देतात. आणि ते स्फुरण दिल्यामुळे काय होतं की म्हणजे ते स्फुरण मिळाल्यामुळे श्रवणाची गोडी लागते, आणि श्रवणाची गोडी लागल्यामुळे पुढच्या गोष्टी होतात. आणि 7व्या समासात आपण बघितलं की हे जे काय आपण ज्ञान घेतोय
ते आपल्या एकट्यापुरतं ठेवायचं नाहीये, ते समाजासाठी उपयोगी पडायचं म्हणून सांगितलं. हे पण आपण सकाळी बघितलं. तर जे काही माणसाच्या जीवनातले सगळे अंग आहेत किंवा सगळ्या बाजू आहेत, त्या समाज स्पर्श केल्या वाचून राहत नाही. कारण आपण माणूस हा काय म्हणतो आपण की संघटित राहणारा प्राणी आहे, म्हणजे एकत्र घोळक्याने राहणारा प्राणी आहे, बरोबर. तर समाजात राहणारा प्राणी आहे, त्यामुळे समाजाच्या प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक अंगाला समाजाचा स्पर्श केल्या वाचून राहत नाही. म्हणजे आपण किती जरी म्हटलं की अलिप्त राहायचं, अलिप्त राहायचं, समर्थांनी तेही उत्तर खूप सुंदर दिले. आपण सकाळी बघितलं की अटॅचमेंट इन डिटॅचमेंट आणि डिटॅचमेंट इन अटॅचमेंट जे म्हणतात मॅडम, ते कसं सांगितलंय की संसारात राहूनही परमार्थ करायचा कसा आणि परमार्थात राहून संसार कसा करायचा, त्याचं उदाहरण त्यांनी बद्ध आणि मुक्त याच्या या शब्दांचा उपयोग करून बद्धाच्या आणि मुक्ताच्या उदाहरणाने आपल्याला ते त्यांनी समजावून सांगितलं. तसं आपण समाजात राहतो तर आपल्या प्रत्येक अंगाला समाजाचा स्पर्श केल्या वाचून राहत नाही. त्याचा थोडा का होईना आपल्यावर स्पर्श होणार आहे किंवा परिणाम होणार आहे. केवळ अंतरंगाशी संबंध असणारे आध्यात्मिक जीवन का असेना, म्हणजे अध्यात्म जे आहे ते आतलं आहे सगळं. आपण बघतोय की अध्यात्म जाणून घ्यायचं तर आतमध्ये बघायला पाहिजे, सूक्ष्मात जायला पाहिजे. देह जे काय आहे स्थूल तो सोडून आपल्याला आतमध्ये अंतरीमध्ये जाऊन सूक्ष्म लेवलच्या ब्रह्माला म्हणजे आपल्या आत्म्याला जाणायला पाहिजे. मग अध्यात्म सूक्ष्म का असेना, अंतरातलं का असेना, तर ते सुद्धा जे आहे ते समाजाचीच देणगी आहे. कारण त्याच्यात पण सद्गुरू मिळणं गरजेचं आहे ना. सद्गुरूचं महत्व सांगितलंय जयश्री मॅडमनी, जो दशक घेतला त्याच्यात सद्गुरूचं महत्व सांगितलं, बरोबर. तर सद्गुरूची कृपा असेल याच्यात पण झालं, आपल्या दशक 6व्या मध्ये पण झालं. जो देव शोधन होता त्याच्यात पण सांगितलं की सद्गुरू किती महत्वाचा आहे. मग आपण आपला सद्गुरू कुणाला मानलंय? श्वासाला मानले. सद्गुरू का महत्वाचा आहे? कारण आपण कितीही साधना केली तर सद्गुरूचा जेव्हा आपल्यावर वरदहस्त असतो तेव्हा थोडीशी केलेली साधना आपण फलद्रूप होते, हे आपण बघितलं. म्हणून सद्गुरू मिळणं हे पण आध्यात्मिक जीवनाचा एक भाग आहे. आणि सद्गुरू मिळणं हे सद्गुरू कुठं मिळणार? संगतीमध्ये किंवा समाजामध्ये. मग ही समाजाची देणगी म्हणून सांगितले. म्हणजे समाजात राहणं किंवा समाजाच्या दृष्टीनं जे काय आपल्याला संसार किंवा काय जे काय राहटगाडगं आपण चालवतोय भौतिक आवाजातलं, ते करणं अनिवार्य आहे का? कारण समर्थ रामदासांनी पण सांगितलं की त्यांनी पण सांगितलं की परमार्थ जो करायचा आहे तो संसार सोडून नाही करायचा आहे, संसार करत करत करायचा आहे. मग जो कोणी मुक्त असतो तो संसार करूनही मुक्त असतो, आणि जो कोणी बद्ध असतो तो मुक्त संसारात मुक्त जरी असला तरी तो बद्ध करून घेतो स्वतःला. मग ह्याच्यात अज्ञान आणि ज्ञान याची उदाहरणं सकाळी आपण बघितलेली आहेत 8व्या समासापर्यंत. तर याच्यात तेच सांगितले की समाजाची देणगी आहे की आपल्याला सद्गुरू मिळणं आपल्या जीवनामध्ये. तर वस्तुस्थिती अशी असल्याने स्वतः मिळवलेले ज्ञान प्रत्येकाने समकालीन समाजाला मुक्त हस्ताने द्यावे, असा श्री समर्थांचा आग्रह आहे. बघा, मगाशी तेच सांगितलं की जे आपण शिकतोय ते समाजाला दिलं पाहिजे. जे काही शिकतोय आपण ते नुसतं आपण घेऊन आपल्यातच सामावून साठवून नाही ठेवायचंय. बघा, जे साठवलेलं पाणी असतं ते किती काळ राहतं. फॉर एक्झाम्पल डबकं वाहतं पाणी आणि साठवलेलं पाणी, आपल्याला माहितीये फरक. वाहतं पाणी स्वच्छ निखळ निश्चळ, म्हणजे काय म्हणू त्याला आपण की अमृता समान म्हणतो आपण त्याला, जे वाहतं पाणी असतं ते. आणि तेच साठवलेलं डबकं असतं ते कसं असतं. म्हणून जे काही आपल्याला ज्ञान मिळतं ते द्यायचंय मुक्त हस्ताने समाजाला द्यायचंय, असा समर्थांचा आग्रह आहे असं इथं लिहिलेलं आहे. हे ज्ञानदान करण्याचे दोन प्रधान मार्ग चालत आले आहेत. व्याख्यान, आता हे जे काही सांगितले याच्या आधी पण मी बऱ्याचदा सांगितलं की दासबोधातले जे शब्द आहेत किंवा ओव्या आहेत ते त्या काळच्या समाजाच्या दृष्टीनं शब्द वापरलेले आहेत. पण त्याचा अर्थ जो आहे तो प्रत्येक युगात रेझोनेट होणारा आहे. कुठल्याही युगात त्याला आपण वाचायला घेतलं, कुठलाही समास वाचायला घेतला तरी तो आपल्या जे आपण आपलं प्रॅक्टिकल लाईफ जगतो त्याला कनेक्ट होणार आहे. तर याच्यात काय सांगितलं की जे आपण ज्ञान दान करण्याचं जे काही काम करणार त्याच्यात पण दोन प्रधान मार्ग आहेत म्हणून सांगितले. मग ते दोन प्रधान मार्ग कुठले आहेत? तर व्याख्यान आणि प्रवचन. मग आता जर पूर्वी बघितलं, आता हे आपले झूमवरचे सेशन ते पण कोविडमुळे चालू झाले, किंवा मोटिवेशनल स्पीकर वगैरे म्हणतो आपण, हे कधी चालू झालं? जेव्हा 1900च्या दशकात हे जेव्हा इंटरनेट आलं, युट्यूब आणि हे सगळ्या गोष्टी आल्या तेव्हा या गोष्टी ऑनलाईन चालू लागल्या. पण त्याच्या आधी काय चालू होतं? जेव्हा ज्ञानदान करायचं जे काही मार्ग होता किंवा ज्ञानदान केलं जायचं संतांकडनं, सत्पुरुषांकडनं, ते कसं असायचं, कशा रूपात असायचं? तर प्रवचन, व्याख्यान याच्या रूपात असायचं. म्हणजे मला आठवतं मी लहानपणी म्हणजे माझं लहानपण कोल्हापुरात गेलं, महालक्ष्मीच्या मंदिरात जेव्हा सुट्ट्या असतात ना शाळेला, त्या काळात ना प्रवचन असायची मंदिरात.
तर ते आम्ही आजी बरोबर वगैरे जायचो प्रवचन. तर हे ज्ञानदानाचे 2 प्रधान मार्ग समर्थांनी इथं लिहून ठेवलेत त्या काळानुसार. ऍक्च्युली हा ग्रंथ 1851 मध्ये लिहिला. तर त्यानुसार हे 19व्या दशकापर्यंत शतकापर्यंत पण असंच चाललेलं ज्ञानमार्ग जो होता तो ज्ञानदान करण्याचा जो प्रधान मार्ग होता तो प्रवचन व्याख्यान कीर्तन प्रवचन जे म्हणतो त्या मार्गानेच होता. आता त्याचं रूपांतर वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्याचे शब्द बदललेत फक्त. बाकी सोर्स तसाच आहे किंवा प्लॅटफॉर्म बदललाय, पण जो काही मार्ग आहे सांगण्याचा, आत्मज्ञान झाल्यानंतर सांगण्याचा किंवा जे साधना करणार आहेत त्यांच्या मार्फत सांगण्याचा ते सगळं सेमच आहे. जे आत्मज्ञान येतंय किंवा जे सत्पुरुष आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे ज्यांनी हे ज्ञान वाटलंय किंवा ज्ञान वाटतात त्यांना जो ज्ञानाचा सोर्स आहे तो आत्ताही सेमच आहे. फक्त ते वाटण्यासाठीचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते वेगळे झालेत. तर तेव्हाच्या ह्याच्यात लिहिलेलं की व्याख्यान आणि प्रवचन यांच्याद्वारा आपले ज्ञान लोकांना श्रवण करायला लावून त्यांना ज्ञान संपन्न करणे हा एक मार्ग होय. आता त्या 2 प्रधान मार्गांमधला एक सांगितलाय व्याख्यान आणि प्रवचन. आणि आपले ज्ञान भाषाबद्ध करून लोकांमध्ये प्रसृत करणे हा दुसरा मार्ग होय. भाषाबद्ध म्हणजे कसं ग्रंथाच्या रूपात, जसं आता आपण दासबोध वाचतो. तर असे 2 प्रधान मार्ग समर्थांनी इथं या समासामध्ये सांगितलेले आहेत ज्ञानदान करण्याचे. कोणत्याही ज्ञानाची उपासना करण्यास एक विशिष्ट धारणा लागते. अर्थात आत्मज्ञानाची उपासना करण्यासाठी देखील काही पूर्वतयारी आवश्यक असते. बघा, आत्मज्ञानाची पण उपासना करण्यासाठी, आता उपासना म्हणजे काय, उपासना साधना किंवा आपण जे सातत्य म्हणतो प्रॅक्टिस म्हणतो हे सगळे एकच आहेत शब्द. ते फक्त वेगळ्या वेगळ्या यांनी घेतलेत. म्हणजे जसं की ग्रंथ वाचन म्हणतो त्याला आपण पारायण म्हणतो. तोच ग्रंथ जर रोज वाचायला लागला तर त्याला उपासना म्हटलं जातं. आणि तेच ध्यान किंवा जप किंवा मंत्र किंवा स्तोत्र जे काय ते रोज करायला लागलो तर त्याला साधना म्हणतो. तर असं ह्याला फक्त नाव आहेत, पण याचा अर्थ काय आहे की आत्मज्ञानाची उपासना करण्यासाठी देखील काही पूर्वतयारी आवश्यक असते. बघा, आपण रोज न करता तर काय उपासना होणार नाहीये. रोज बसावं लागेल ना आपल्याला, या देहाला घेऊन बसायला लागेल, मग कुठं आपण उपासना करू शकणार आहे. नुसतंच म्हटलं की नाही मला उपासना करायची नुसतंच म्हणत बसलं तर नाही होणार आहे ना. तर त्यासाठी सुद्धा पूर्वतयारी आवश्यक असते. परंतु मानवी समाज अफाट आहे. कोणत्या स्त्री किंवा पुरुषापाशी अशी तयारी आहे हे आपणास माहित नसते. म्हणून म्हणजे आता बघा, जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे ना त्यांच्याबद्दल सांगितलं की कुठल्या पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये या पूर्वतयारीची म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की कोणाकडे ती तयारी आहे हे सगळी साधना करण्याची, कन्सिस्टन्सी जे म्हणतो. किंवा बघा, काही काही जण थोडे दिवस जरी ध्यान केलं तरी त्यांना आत्मज्ञान यायला लागतं लगेच वगैरे. तर कोणाकडे आहे ती कपॅसिटी वगैरे, कोणाला त्या स्वतः जी व्यक्ती असे जिला होते ते आत्मज्ञान तिलाही माहित नसतं की आपल्याला इतके दिवस थोडेसे दिवस ध्यान केलं किंवा किती दिवस ध्यान केलं किंवा किती साधना केली तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त व्हायला लागतं वगैरे, हे त्या व्यक्तीला सुद्धा माहित नसतं. तसं बाकीच्यांनाही माहित नसतं की कुठल्या स्त्री आणि पुरुषाकडं ती तयारी आहे. म्हणून सर्व समाजाची जी व्यवहार भाषा आहे तिच्यामध्ये अध्यात्म सांगत राहावे, तिच्यामध्ये अध्यात्म लिहित जावे. जो अधिकारी असेल तो त्याचा फायदा करून घेतोच घेतो, पण जो अधिकारी नसेल तो देखील ग्रंथामधील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो. म्हणजे बघा, आता आपल्याला सांगितलं ना की जितकं जास्त जणांना आपल्याला जोडता येईल ध्यानासाठी विहंगम प्लॅटफॉर्म सोबत किंवा हे ज्ञान घेण्यासाठी तितक्या लोकांना जोडायचं. त्याच्या मागचा उद्देश काय आहे मॅडमचा म्हणा किंवा या ग्रंथात पण तेच लिहिलंय समर्थांनी, की जे आपल्याला ज्ञान मिळतंय ते वाटायचंय, द्यायचंय सगळ्यांना. जो अधिकारी असेल तो त्याचा फायदा करून घेतोच घेतो. अधिकारी म्हणजे कोण, याची तयारी आहे. किंवा आपण आता विहंगमला जोडलो गेलोय किंवा जे ध्यान करतायत वर्षानुवर्ष ते अधिकारी, थोडक्यात म्हणजे हे शब्द वापरले जातात की ते अधिकारी जे आहेत ते तर त्याचा फायदा करून घेतीलच घेतील. पण जे अधिकारी नसतील, म्हणजे समजा भौतिक आयुष्यात गुंतलेली जी लोक आहेत किंवा माणसं आहेत जे की संसारात अडकलेत अजून, पण जाता जाता जरी त्यांच्या कानावर पडलं किंवा आपल्यापैकी कोणीतरी त्यांना सांगितलं की एकदा ऐकून बघ, एकदा करून बघ, एकदा जॉईन होऊन बघ, म्हणून त्यांनी बऱ्याचदा असंही होतं की ते म्हणतात की मला वेळ होईल तेव्हा करेन किंवा ठीक आहे करतो करतो म्हणतात आणि करत नाहीत. पण त्यांची जेव्हा वेळ येते तेव्हा ते करतात. मग हे सगळं शेवटी परत दोन्ही बाजू आहेत त्याला, की सोल प्लॅन पण आहे प्लस त्यांनी स्वतःहून जर ठरवलं, धारणा किंवा निश्चय म्हणतो आपण, त्यांनी जर मनानं निश्चय केला की चला एकदा तरी ऐकून बघूया, एकदा तरी आपण जोडून बघूयात, एकदा तरी जॉईन होऊन बघूयात. तर जेव्हा असं अचानकपणे एखाद्या वेळी तरी आपण जॉईन होऊन बघूया म्हणून म्हटलं जातं त्यांच्याकडनं आणि ती व्यक्ती येऊन जोडली जाते, तेव्हा तर ह्याच्यात म्हटलंय की जो अधिकारी नसेल तो देखील या ग्रंथामधील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो. असे बरेच साधक आहेत, असे बरेच जण आहेत ग्रुपमध्ये की जे
जाता जाता बघूया, कोणीतरी पाठवले लिंक, आले म्हणून जॉईन केलेत आणि त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलंय. आणि आयुष्य बदलून गेल्यानंतर त्यांनी आणखीन 4 लोकांना जोडलंय. त्यांच्या संसारातल्या काही व्यथा असतील, त्रास असेल, ते बघून त्यांना माहित होतं, ते बघून त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांना जोडलं गेलं आणि त्यांच्या आयुष्याचंही सार्थक झालंय. तर हे का करायचंय, त्याच्या मागचा हा गाभा सांगितलेला आहे ह्याच्यात, की का आपण दुसऱ्यांना सांगायचंय. ग्रंथ तो म्हणजे जो अधिकारी नसेल तो देखील ग्रंथांमधील विचारांच्या प्रभावाने अधिकारी बनून आपले कल्याण करून घेतो. संतांचा दृष्टिकोन एका अर्थाने विज्ञानाशी जुळता असतो. मग आता इथं विज्ञानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय म्हणा, किंवा सांगड घातले, की कसं काय संतांसोबत विज्ञाना म्हणजे संतांचा दृष्टिकोन हा विज्ञानाशी जुळता असतो म्हटलंय. तर विज्ञानात काय केलं जाते बघा, आपण शाळेत होतो तेव्हा सायन्सचे प्रयोग वगैरे करायचो. काय करायचो त्या प्रयोगांमध्ये, जी काही प्रोसेस सांगितलेली असायची, प्रोसेस लिहून द्यायचेत ना आपल्याला सायन्सच्या प्रयोग करताना. ती ती जी काय प्रोसेस स्टेप्स लिहून दिल्या जायच्या, पहिली स्टेप असं करायचं, दुसरी स्टेप असं करायचं, जे काय आहे ते. आणि ती प्रोसेस आपण फॉलो केली की फॉलो केल्यानंतर जे काही तयार होईल त्याचं ऑब्झर्वेशन लिहायला सांगायचे. म्हणजे मी शाळेत होते तेव्हा असं होतं, मला वाटतं तुमच्या वेळी पण असंच असावं. तर ते ऑब्झर्वेशन लिहायला बघा, 10वीच्या सायन्सचा म्हणजे आमच्या वेळी सायन्स 1 सायन्स 2 असा भाग होता बोर्डाच्या परीक्षेला. तर त्याच्यात असं होतं की प्रोसेस लिहायची, तो प्रयोग करायचा, प्रयोग केल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन किंवा रिझल्ट म्हणू आपण, तर ते रिझल्ट वेगळा लिहायला सांगायचे, ऑब्झर्वेशन वेगळं लिहायला सांगायचे. तर सायन्समध्ये ही पद्धत आहे, ही प्रोसेस आहे की एखादा प्रयोग करायची. तर संत कसे काय विज्ञानाशी जुळतं, म्हणजे संतांचा दृष्टिकोन असतो ते कसं सांगितलं बघायच्यात, की निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले सिद्धांत तयार करणे आणि त्यांच्या सहाय्याने घटनांचा बरोबर अर्थ लावणे हे विज्ञानाचे काम आहे. बरोबर, आपण पण हे शिकलोय विज्ञानात, की त्याची प्रोसेस काय आहे ते बघून, म्हणजे लिहून, त्याच्या पद्धतीने फॉलो करून, प्रयोग करून त्याचं निरीक्षण आणि रिझल्ट काढायचो आणि त्या रिझल्ट वरनं जो काही सिद्धांत तयार करायचो आपण, किंवा जे काही त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याचा रिझल्ट आलाय ते बघून आपण आपलं मत त्याच्यावर सिद्धांत मांडायचो. तर हे झालं विज्ञानाची पद्धत. तर त्याप्रमाणे घटनांचा बरोबर अर्थ लावायचो आपण, हे विज्ञानाचं काम. तर संतांनी काय केलं, संतांनी मानवी जीवनाचं हे आपण आता प्रयोगशाळेमध्ये केमिकलचा वापर करून केलं. बरोबर, किंवा एखादं पान, फूल काहीतरी घेतलं असेल, किंवा एखाद्या प्राण्याचा अवयव घेतला असेल, जे काही आहे ते प्रयोगशाळेत आपण केलं. तर संतांनी काय केलं, संतांनी प्रत्यक्ष मानवी जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण केलं, स्वतःच्या जीवनावर त्याचे प्रयोग केले. कारण डायरेक्ट दुसऱ्यांच्या जीवनावर तर त्याचा प्रयोग नाही करू शकणार, आपल्याला अधिकार नाहीये दुसऱ्यांच्या याच्यावर करायचा. म्हणून संतांनी काय केलं, त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली ना आयुष्यात, की ऑब्झर्वेशन सगळ्या मानवाचं केलं त्यांनी, पण जेव्हा प्रयोग करायची वेळ आली तेव्हा त्यांनी स्वतःच्या जीवनावर प्रयोग करून बघितले आणि तेही निर्भयपणे केले आणि या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ शोधून काढला त्यांनी. आणि संतांचे अनुभव विश्व मोठे, व्यापक आणि सर्वस्पर्शी असते. ते अति जिवंत, ताजे व रसरशीत असते. त्यांची बुद्धी सूक्ष्म असतेच, पण त्यांची प्रतिभा अखंड जागी असते. संत स्वतःचे जीवन दर्शन ग्रंथांमध्ये भाषाबद्ध करतात. अर्थात ग्रंथ कसा असावा याबद्दल त्यांचे विचार थोडेसे भिन्न असतात. श्री समर्थांचे तर म्हणणे असे की ग्रंथाच्या बहिरंगापेक्षा त्याच्या अंतरंगास फार महत्व असते. मग ह्याच्यात काय म्हटलंय, बहिरंग म्हणजे काय म्हटलंय, थोडक्यात सांगायचं की आधीच्या पण समासात झालं की बरेच जण अज्ञानी लोक भाषेमध्ये अडकतात. कसे अडकतात, की त्यांना वाटतं की हे जे काही ग्रंथ आहेत ते संस्कृत भाषेत असावेत, प्राकृतमध्ये नसावेत, मराठीत नसावेत, असं अज्ञानी लोकांचं मत असतं किंवा त्यांचे प्रश्न असतात. तर त्याबद्दल पण समर्थांनी इथं सांगितलं होतं आधीच्या समासात. तेच थोडक्यात समर्थ इथं म्हणतात की ग्रंथांचं जे काही आहे, कसा असावा ग्रंथ, तर बहिरंगापेक्षा त्याच्या अंतरंगात फार महत्व असावे. मग बहिरंग म्हणजे काय, त्यांनी इथं सांगितलं की त्यामध्ये ग्रंथाची भाषा आली, भाषा पण आली. म्हणजे बहिरंग म्हणजे बाहेरचं बाह्य रूप, जसं आपण म्हणतो की वर कसं दिसतो त्याच्यापेक्षा आतमध्ये आपण कसं आहे ते खूप जास्ती महत्व आहे आध्यात्मिक प्रवासात तरी. बरोबर, आपण जितकं निर्मळ निश्चळ असू तितकं आपण ब्रह्मापर्यंत लवकर पोहोचणार आहे, किंवा ब्रह्माचे आवडते होणार आहे, किंवा त्या सद्गुरू जवळ पोहोचणार आहे. तसंच समर्थ म्हणतात की हा जो ग्रंथ, जे काही ग्रंथ ज्ञान देण्यासाठी संतांनी लिहिलेले आहेत, तर ते ग्रंथ जे आहेत, तर ह्याच्यात नमूद केलंय की परत संतांमध्ये पण त्यांचे विचार वेगळे वेगळे आहेत की ग्रंथ कसा असावा त्याबद्दल. पण समर्थ म्हणतात ग्रंथ हा बहिरंगापेक्षा त्याच्या अंतरंगाचं महत्व जास्ती असावं. बहिरंग म्हणजे त्याची भाषा कशी आहे, कसं लिहिलंय, ओवी लिहिलीये का, पॅराग्राफ मध्ये लिहिलंय की कविता लिहिली आहे, ह्याला महत्व न देता हा झाला बहिरंग ग्रंथाचा.
याला महत्व न देता त्याच्या अंतरंगाला महत्व द्यायचं. अंतरंग म्हणजे कुठला आता ग्रंथाचा, की जे काही लिहिलंय त्याचे जे काही अर्थ किंवा त्यातनं मिळणारे जे ज्ञान आहे, जे काही सार आहे, जो काही गाभा आहे, त्याला जास्ती महत्व देता आलं पाहिजे. बहिरंगाला महत्व न देता अंतरंगाला महत्व असलं पाहिजे. संत जी भाषा वापरतात तिच्यामध्ये स्वतःचा अफाट अनुभव गच्च भरण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संत ग्रंथांमध्ये जेथे तेथे अनंताला गवसणी घालणाऱ्या कल्पनांचा सुकाळ आढळतो. बघा, ऍक्च्युली आपण आतापर्यंत देवशोधन पासून चतुर्दश ब्रह्माचा जो काही दशक आहे तिथपर्यंत आलोय. तिथं कल्पना सांगितल्यात, कल्पना 8 प्रकारच्या कल्पना आपण बघितल्यात. तर जे काही अध्यात्म असेल किंवा संसार असेल किंवा जे काही मिळवायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा मॅनिफेस्टेशन म्हणा, त्याच्यात कल्पनाच काम करते ना. आधी व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, कल्पनाच आहे ना ती. तर कल्पना ही आहे ती मायेची शक्ती आहे म्हणून सांगितलं. तिचा योग्य प्रकारे उपयोग करता आला पाहिजे, हे आपण आधीच्या समासात बघितलेलं आहे. तर कल्पना जी आहे, इथं त्यांनी काय सांगितलंय, की ही कल्पना संत ग्रंथांमध्ये जेथे तेथे अनंताला गवसणी घालणाऱ्या कल्पनांचा सुकाळ आढळतो. सुकाळ सुकाळ म्हणजे भरपूर प्रमाणात कल्पना आढळतात. मग कल्पना संतांनी सुद्धा केल्या, पण संतांनी काय अशा कल्पना केल्या का आपल्यासारख्या, की मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी पाहिजे, मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, किंवा XYZ ज्या आपल्या आपण घेऊन व्हिज्युअलायझेशन करतो, तशा होत्या का संतांच्या कल्पना? नव्हत्या. त्यांच्या कल्पना अफाट होत्या. त्यांचं म्हणजे प्रतिभाच एवढी मोठी होती त्यांची, की त्यांचे विचार म्हणा, त्यांच्या कल्पना म्हणा, की आपल्याही बुद्धीच्या पलीकडच्या होत्या. आणि त्या फक्त वैयक्तिक लेवलच्या फायद्याच्या नव्हत्या. त्यांनी कधीच वैयक्तिक फायद्यासाठी कल्पना केल्या नाहीयेत. त्यांनी नेहमी समाजाचा विचार करून कल्पना केल्या आणि त्या दृष्टीनं आत्मज्ञान मिळवलं आणि त्याची अनुभूती घेतली. आणि ती अनुभूती घेऊन जो काही अनुभव आला, जो काही त्यांना त्यातनं सार मिळाला किंवा जे काही त्यांना ज्ञान मिळालं, ते त्यांनी त्यांच्या प्रचंड अशा भरगच्च अशा अनुभवांनी ग्रंथांमध्ये लिहिलं. त्यांचे अफाट अनुभव, अफाट आत्मज्ञान जे आहे ते त्यांनी ग्रंथांमध्ये लिहिलंय. तर त्या ज्या काही कल्पना, त्यांनीही कल्पनांचाच वापर केला. सुकाळ कल्पना आढळतात म्हणून सांगितले ग्रंथांमध्ये. पण त्या कल्पना आणि आपल्या कल्पना यामध्ये काय डिफरन्स आहे, हा आपल्याला कळवून घ्यायला पाहिजे. मग आत्ताही आपण ग्रंथ वाचतोय, का वाचतोय? त्याच्या मागे काहीतरी कल्पना आहे, धारणा आहे, काहीतरी विचार आहे आपल्यात. विदाऊट कल्पना काहीच नाहीये. बघा, आपण सकाळच्या पण सेशन मध्ये झालं, की आपण एखाद्या व्यक्तीला भेटलेलो नाहीये, तरी जर जेव्हा भेटायचं असेल तेव्हा त्या व्यक्तीला भेटण्याआधी आपण किती कल्पना करतो त्याच्याबद्दल. किंवा एखाद्या स्थळी, एखाद्या ठिकाणी आपल्याला पर्यटनासाठी जायचंय, किंवा आता तरी गुगल वगैरे आलंय, इंटरनेट आलंय, त्यामुळे आपण फोटो वगैरे बघू शकतो. पण पूर्वी हे सगळं नव्हतं, तेव्हा आपण काय करायचो, की कल्पना करायचो ना. आता पण आपण करतो, म्हणजे जरी इंटरनेट असलं तरी कल्पना करतोच आपण. तर ही कल्पना खूप महत्वाची आहे. तर हे कल्पनांचा सुकाळ जो आहे तो संतांनीही केलाय आणि त्याच्या सहाय्यानेच आत्मज्ञान मिळवलंय, ब्रह्मज्ञान मिळवलंय, साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार करून घेतलाय. आणि त्याची जी काही अनुभूती आहे या संत ग्रंथांमध्ये अनंतला गवसणी घालणारी आहे. तर ग्रंथांमधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जर अतिंद्रिय, अव्यय, अव्यक्त आणि अनंत सद्वस्तूच्या अनुभव क्षेत्रामध्ये शिरू शकला तर तो ग्रंथ, ग्रंथ या नावास पात्र समजावा. मग काय सांगितलंय, हे जे काही संतांनी आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान करून ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथांच्या शब्दांचा आधार घेऊन जर आपल्यासारखे वाचक जे आहेत, जर अतिंद्रिय, अतिंद्रिय म्हणजे सांगितले, अतिंद्रिय कशाला म्हटलंय, कुंडलिनी शक्तीलाही अतिंद्रिय शक्ती म्हणतात. तर अतिंद्रिय म्हणजे ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी, सद्गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी ज्या काही पद्धती आहेत किंवा स्टेप्स आहेत, त्याच्यामध्येही अतिंद्रिय म्हणा किंवा अनंत सद्वस्तू म्हटले म्हणजे आत्मा. आपण बघितलं आतापर्यंत दासबोधात आत्म्याला, ब्रह्माला सद्वस्तू उल्लेखलेला आहे. तर सद्वस्तूच्या अनुभव क्षेत्रामध्ये जर आपण या ग्रंथांच्या शब्दांचा आधार घेऊन शिरू शकलो तर तो ग्रंथ, ग्रंथ या नावास पात्र समजावा. मग ग्रंथ कशाला म्हटलंय बघा, आपण ज्ञानेश्वरीला ग्रंथ म्हणतो, दासबोधाला ग्रंथ म्हणतो, भगवद्गीतेला ग्रंथ म्हणतो. मग हे ग्रंथ कशाला म्हणायचं, ग्रंथ पात्र कधी होणार? तर समर्थ म्हणतात, ज्या ग्रंथाच्या मधील शब्दांचा आधार घेऊन वाचक जो आहे तो अतिंद्रिय, अव्यय, अव्यक्त, अनंत अशा सद्वस्तू म्हणजे आत्म्याच्या अनुभव क्षेत्रामध्ये शिरू शकतो, तो ग्रंथ, ग्रंथ या नावात पात्र समजावा असं सांगितलं. तर तो खरा उत्तम ग्रंथ.
की जो अभ्यासला असता वाचकाच्या अंतरंगावर खोल परिणाम करतो आणि त्याच्या जीवनाला ताबडतोब अध्यात्माचे वळण लागते. इतकेच नव्हे तर वाचकाचे अनेक संशय फिटून आत्मस्वरूपाबद्दल त्याची निश्चित धारणा झाली पाहिजे. सांगण्याचा सारांश असा की सामान्य माणसाचे स्वार्थी व अहंकारी जीवन अनेक अशुभ वासनांनी लिडबिडलेले असते. श्रवणाने अथवा ग्रंथसेवनाने त्या जीवनात आमूलाग्र बदल घडणे आवश्यक असते. यासाठी माणसाने पुन्हा पुन्हा श्रवण करावे किंवा एकच ग्रंथ अहोरात्र अभ्यासावा. एवढं श्रवणाला महत्व सांगितलंय. की श्रवण जेव्हा करतो किंवा ग्रंथ वाचतो आपण, ग्रंथ सेवन म्हटलं इथं, वाचन नाही म्हटलं, ग्रंथ सेवन. श्रवणाने अथवा ग्रंथ सेवनाने जीवनात आमूलाग्र बदल घडणे आवश्यक असते. म्हणून म्हणजे ग्रंथ पहिला त्यांनी म्हणून तरी ग्रंथ म्हणजे काय ह्याची व्याख्या सांगितली किंवा खरा ग्रंथ कशाला म्हणायचं हे सांगितलं. आणि मग तो ग्रंथ सेवनानं आणि त्याच्या श्रवणानं जीवनात आमूलाग्र बदल घडणं आवश्यक आहे असं सांगितलंय. आणि यासाठी माणसानं पुन्हा पुन्हा श्रवण करावं किंवा एकच ग्रंथ अहोरात्र अभ्यासावा. बघा बऱ्याचदा आहे ना आपण खूप सारे पुस्तकं वाचतो, खूप सारे ग्रंथ वाचतो, पण एकाही ग्रंथातलं, एकाही पुस्तकातलं एकही शब्द, एकही अक्षर आपल्या आतमध्ये घुसत नाही. घुसत नाही म्हणजे म्हणजे डोक्यात, मेंदूत, बुद्धीत नव्हे, आचरणात. नुसतं वाचणं, ऐकणं, बोलणं किंवा लक्षात ठेवणं म्हणजे त्याचं सेवन, ग्रंथाचं सेवन होत नाही. तर त्याचा जीवनामध्ये बदल व्हायला पाहिजे. जीवनात आमूलाग्र बदल म्हणजे काय? आपल्या आचरणात बदल व्हायला पाहिजे ना, ते ऐकल्यामुळं, श्रवण केल्यामुळं किंवा वाचन केल्यामुळं. तर तो ग्रंथ म्हटला पाहिजे किंवा तर ते वाचन म्हटलं पाहिजे. मग काय करायला सांगितलं समर्थांनी इथं, की पुन्हा पुन्हा श्रवण करा. जर तुमच्या आचरणात अजूनही बदल होत नसेल, तुम्हाला ज्ञान म्हणून कळलं सगळं. ठीक आहे. काही कन्सेप्ट आहेत त्या म्हणजे जसं की शाळेत आपण अभ्यासाला काही विषय घेतो, ते परीक्षेत लिहिण्यापुरते त्याची कन्सेप्ट कळणं असं नाही करायचंय आपल्याला. जीवनाची परीक्षा वेगळी आहे. पोट भरायची विद्या वेगळी आहे. आधी सांगितलेलं आहे. आपल्या ह्याच्यात पण झालेलं आहे ग्रंथात, दासबोधात. की पोट भरण्याची विद्या वेगळी आहे आणि जीवनाची विद्या जी आपण शिकतोय ती वेगळी आहे. तर जीवनाच्या विद्या शिकण्याच्या ह्याच्यामध्ये की कधी खरी विद्या शिकणार आहे आपण, जेव्हा आपण ती विद्या आत्मसात करून आपल्या आचरणात बदल होईल. तेव्हा तो ग्रंथ सेवन झाला किंवा तेव्हा आपलं श्रवण झालं असं आपण म्हणू शकतो. मग भलेही अख्खा ग्रंथ 100 पानं असतील, 1000 पानं असतील, तुम्ही अख्खा ग्रंथ वाचला, श्रवण केलं आणि त्यातला एक जरी शब्द, एक जरी ओवीचं श्रवण व्यवस्थित करून ते जरी आचरणात आणलं, तरी त्या ग्रंथाचं सार्थक झालेलं आहे, असं संतांनी सांगितलंय. तर अशा पद्धतीनं तुम्ही पुन्हा पुन्हा श्रवण करा म्हणून सांगितले आणि एकच ग्रंथ म्हणजे तुम्हाला जोपर्यंत त्या ग्रंथाचं सेवन होत नाही तोपर्यंत एकच ग्रंथ अहोरात्र तुम्ही अभ्यासावा म्हणून सांगितले. 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 100 वेळा वाचा आणि त्यातनं असं काहीतरी ग्रहण करा, सेवन करा, की त्याच्यामुळे जीवनामध्ये बदल होईल. नुसते वाचायला म्हणून मी 1000 पुस्तकं वाचली, मी 1,00,000 पुस्तकं वाचली, मी 100 पुस्तकं वाचली, मी आठवड्याला 10 पुस्तक, त्याचा काहीच उपयोग नाहीये सांगितलं. कधी उपयोग होणार आहे जेव्हा त्या जीवनात त्याचा बदल होणार आहे, ते ऐकल्यामुळं, वाचल्यामुळं, श्रवण केल्यामुळं. तर अशा पद्धतीने इथं या श्रवण निरूपण 9व्या समासाचा सारांश सांगितलेला आहे. तर याच्यातल्या आपण काही ठराविक सिलेक्टेड ओव्या आपण बघूयात. तर ओवी आहे 11वी. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायसे, पाणी पान वाटे जैसे आपणची धावे. तर इथं काय सांगितलंय की मुद्दाम प्रयत्न करता जी आपोआप मनात उत्पन्न होते ती खरी प्रीती होय. पाणी उतारावर जसे अनायासे जाते वाहते तसा प्रीतीचा स्वभाव आहे. ही 11वी होय. आणि 12वी आहे तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर तेथे पाहिजे सारासार विचारणा ते. म्हणजे काय, आत्मज्ञानी पुरुषाला सारासार विचाराचीच खरी आवड असते. ज्याला ज्याची आवड तेच त्याच्या पुढे ठेवण्यात मौज असते. परमार्थ मार्ग चालण्यास प्रापंचिक ग्रंथ किंवा व्रतवैकल्य ध्यान यांच्या फळाचे वर्णन करणारे ग्रंथ कुचकामाचे असतात. आणि आपण काय केलं आतापर्यंत, म्हणजे ते वाईट आहे, चुकीचे असं नाहीये, पण काय लिहिलं इथे की परमार्थ मार्ग चालण्यास प्रापंचिक ग्रंथ किंवा व्रतवैकल्य दान यांच्या फळाचे वर्णन करणारे ग्रंथ कुचकामाचे असतात. साधकाला अद्वैत ग्रंथच नेहमी आवडतात. मग इथं त्यांनी आत्मज्ञानी पुरुषाचं सांगितलंय. जो आत्मज्ञानी पुरुष असतो त्याला जर सांगितलं की तू आता 11 दिवस उपवास कर, फक्त फळच खा आणि रोज फक्त दिवास लावायचा आणि बाकी काहीच करायचं नाही, म्हणजे कर्मकांड थोडक्यात आपण म्हणू. तर जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याला ते सगळं कुचकामाचं वाटेल किंवा त्याला त्याची आवड नाहीये, त्याला ते आवडणारच नाहीये. कारण त्याला सारासार विवेक बुद्धी त्याची जागृत झाली आहे, सारासार विचार त्याला कळतोय आत्मज्ञानी पुरुषाला. तर तो काय करेल, त्याला हे सगळं आवडणारच नाही, त्याला मजाच येणार नाही. तर त्याला काय आवडेल, त्याला अद्वैत ग्रंथ आवडतील म्हणून सांगितलं.
ज्याच्यात आत्मज्ञान करून घेण्यासाठीच्या पद्धती असतील किंवा ज्ञान असेल किंवा ब्रह्मापर्यंत आत्म्याचं ज्ञान असेल, असे अद्वैत ग्रंथ त्याला आवडतील. मग जर परमार्थ मार्गात चालण्यासाठी किंवा आत्मज्ञानी पुरुषाबद्दल सांगितलं इथं की जर तो परमार्थ मार्गाला आला तर त्याला जर हे प्रापंचिक ग्रंथ म्हणजे व्रत वैकल्य दानाचे ग्रंथ दिले किंवा फळाचे वर्णन करणारे ग्रंथ दिले तर ते कुचकामाचे ठरतील म्हणून सांगितले. तर मग बघायचंय आपण आता आत्मज्ञानी झालोय, आत्मज्ञानी पुरुष झालोय का की नाही झालोय, हे याच्यावरनं कळतंय. मग आता आपण पुरुष आणि स्त्री हे आपले ऑलरेडी झाले की प्रत्येक शरीरात स्त्री तत्व पुरुष तत्व असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथं समर्थाने प्रत्येक वेळी पुरुष म्हटलंय. पुरुष म्हणजे आपल्याला म्हणजे स्त्री जरी असली तरी आत्मज्ञानी किंवा ज्ञानी पुरुष असंच म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला शिवाची उपमा म्हणू शकतो आपण, ब्रह्माची उपमा म्हणू शकतो आपण, ती दिलेली आहे, पुरुष म्हटलेला आहे. तर पुढं काय सांगितलंय, अजून एखादी ओवी बघू आपण महत्वाची. समाजामध्ये कितीतरी व्यक्ती असतात, त्यातील पुष्कळ तमोगुणी असतात, त्यापेक्षा कमी रजोगुणी. इथं आता गुण जे काही रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण आहे त्या गुणांबद्दल सांगितलेलं आहे. तर कितीतरी व्यक्ती पुष्कळ व्यक्ती तमोगुणी असतात, त्यापेक्षा कमी रजोगुणी असतात आणि त्याही पेक्षा कमी सत्वगुणी असतात. सत्वगुणी माणसांमध्ये देखील निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारी माणसे सर्वात कमी असतात. बघा सत्वगुण बघा ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडचा आहे तो ब्रह्म आहे म्हणून सांगितलंय. हे आपण वाचले आधीच्या समाजात पण ओवी होती. तर समाजामध्ये जास्तीत जास्त तमोगुणी आढळतात, तमोगुणांपेक्षा कमी रजोगुणी आढळतात आणि रजोगुणांपेक्षा कमी सत्वगुणी आढळतात. आणि त्या सत्वगुणांमध्ये पण मी मागच्या वेळी उल्लेख केला की शुद्ध सत्वगुण तो एक प्रकार सत्वगुणाचा आहे. तर तशी लोक अजून वेगळी असतात आणि त्याही पलीकडचा ब्रह्म. मग आपल्याला त्याही पलीकडे पोहोचायचं, या गुणांच्याही पलीकडे जायचंय. तर सत्वगुणांच्या माणसांमध्ये देखील निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारी माणसे सर्वात कमी असतात. त्यांना फक्त ए परमार्थ अनुष्का, हौस असते. ए अनुष्का. माधवी टोनपे मॅडम म्यूट करा तुम्ही. हो एक मिनिट हा. तर काय सांगितलं इथे की सत्वगुणी माणसांमध्ये देखील निव्वळ शुद्ध भगवंताची आवड असणारे माणसे सुद्धा कमी असतात, सर्वात कमी असतात. त्यांनाच फक्त परमार्थ साधण्याची हौस असते, म्हणून त्यांना आत्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या अद्वैत ग्रंथांची आवड असते, बाकीच्यांना इतर विषयांची ओढ असते. आपण कशात आहे आपल्याला बघायचंय, पहावे आपणासी आपण. तर अशा पद्धतीनं हा 9वा समास श्रवण निरूपण नाम होता तो इथे संपतोय. पुढचा समास आहे 10वा, ज्याचं नाव आहे देहांत निरूपण. या समासाचे शीर्षकच आता मी आधी पण सांगितलं की सगळ्यात पहिला दासबोध जेव्हा लिहिला गेला समर्थांकडनं तेव्हा त्यांचा जो काही हा दासबोध होता तो 7व्या दशकापर्यंतच होता, म्हणजे आता आपण जो वाचतोय तो. आणि नंतर जो 8वा ज्ञान दशक आहे तो त्यांनी नंतर लिहिला. त्यामुळं 7व्या दशकामध्ये खूपदा म्हणजे आता इथे तो शेवटी पण उल्लेख केलेला आहे की इथे संपलंय असं म्हणून. पण नंतर पुन्हा समर्थाने अजून पुढे निरूपण आणि विश्लेषण केलेलं आहे पुढच्या म्हणजे 20 दशकांपर्यंत. तर देहांत निरूपण 7व्या दशकातला 10वा समास देहांत निरूपण. या समासाचे शीर्षकच देहांत निरूपण असे आहे. परमार्थामध्ये माणसाच्या अंतकाळास फार महत्व असते. आतापर्यंत इतर सर्व विषय सांगून झाले, उरलेले 2 मुद्दे श्री समर्थ येथे मांडत आहेत. एक म्हणजे आपल्या मनात दृश्याचे प्रेम अति खोलवर गेलेले आहे. आपण संतांची संगत करतो, पुष्कळ श्रवण व वाचन करतो, थोडी बहुत साधना सुद्धा करतो, तरी पण आपले मन काही केल्या दृश्य वस्तूंच्या छापेतून बाहेर पडत नाही. दृश्य खरे नाही असे कितीही श्रवण केले तरी तशी प्रचिती अंतर्यामी येत नाही. स्वस्वरूपाचे दर्शन हे आपले ध्येय आहे. स्वस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे इथे आता पुन्हा जसं सद्वस्तू म्हणजे आत्मा सांगितले तसं स्वस्वरूप म्हणजे पण आत्म्यालाच उल्लेख करून म्हटलेला आहे. तर स्वस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे, त्याची धारणा करण्यास आपले मन देखील अत्यंत सूक्ष्म व्हावे लागते. दृश्य अत्यंत स्थूल असल्याने त्यास खरेपणाने चिकटलेले मन तसेच स्थूल बनते, जड बनते. स्थूल म्हणजे जड. संतांच्या संगतीत राहून सातत्याने साधना केली तरच मन सूक्ष्म होते. म्हणून सज्जन सांगत्य महत्वाचं आहे किंवा ग्रुप एनर्जी जे म्हणतो म्हणून महत्वाचे आहे. जेव्हा आपण त्या ठराविक ग्रुप एनर्जी मध्ये येतो तेव्हा आपण आपलं मन आहे ते सूक्ष्म होतं आणि ते मन सूक्ष्म झाल्यामुळं आपण त्या अतिसूक्ष्म असलेल्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करू शकतो किंवा त्याची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून ग्रुप एनर्जीला महत्व आहे, म्हणून सज्जन सांगत्याला महत्व आहे, म्हणून संगत काय करतो त्याला खूप जास्ती महत्व आहे.
म्हणून संतांच्या संगतीत राहून सातत्याने साधना. मग नुसतीच संगत करायची आहे का? नाही. साधना पण केली पाहिजे. नुसतंच संगत करून काही नाही मिळणार आहे. काय मिळेल त्यातनं? की बाकीच्यांनी जी साधना केली आहे ती त्यांचे अनुभव सांगतील, ते आपण ऐकून येऊ. पण आपल्याला अनुभूती मिळणार आहे का त्याची? नाही मिळणार. जर आपल्याला अनुभूती पाहिजे असेल तर आपल्याला संगत पण म्हणजे सत्संगत किंवा संत संगत करून साधना पण सातत्याने केली पाहिजे. म्हणजे आपल्याला स्वतःला पण अनुभूती मिळणार आहे. मग मन सूक्ष्म होणार आहे. मग हा झाला पहिला एक मुद्दा. तर दुसरा मुद्दा जो काही समर्थांनी सांगितलाय तो असा की हा अभ्यास एकाच जन्मामध्ये संपेल असे नाही. ते आपल्याला पण माहिती आहे. परमार्थ अध्यात्म इतकं सोपं नाहीये की जे एकाच जन्मात संपेल, बरोबर? तर हा अभ्यास एकाच जन्मामध्ये संपेल असे नाही. तो अनेक जन्म चालतो. जीवाचा भविष्यकाळ त्याच्या अंतकाळाच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून राहतो. म्हणून माणसाच्या विशेषतः साधकाच्या अंतकाळास फार महत्व असते. बघा, अंतकाळ, हे तर काय सांगितलंय, समासाचं नाव काय आहे? देहांत निरूपण नाम. म्हणजे देहांत निरूपण म्हणजे काय? देह देहाचा जेव्हा अंत होतो म्हणजे माणसाचा जेव्हा शेवट होतो, बरोबर? देहाचा जेव्हा शेवट होतो तेव्हाचा काळ जो आहे तो खूप महत्वाचा, म्हणजे माणसाचा अंतकाळ आहे तो खूप महत्वाचा असतो. का महत्वाचा असतो? कारण साधकाचा जो काही प्रवास आहे म्हणा, तो जो प्रवास आहे तो त्याचा जीवाचा जो काही भविष्य काळ आहे तो त्याच्या अंतकाळाच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून असतो. म्हणून बघा, बऱ्याचदा म्हटलं जातं किंवा आपण आजी आजोबांकडनं वगैरे ऐकलेलं असतं किंवा आपल्यालाही माहिती आहे की शेवटच्या क्षणी आपली काय इच्छा असते त्यानुसार आपला जन्म, पुढचा जन्म कुठे होणार, आपण कुठल्या योनीत जन्माला येणार हे ठरतं. त्यामुळे अंतकाळ खूप महत्वाचा आहे. आणि भविष्यकाळ, जीवाचा भविष्यकाळ त्याच्या अंतकाळाच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून राहतो. म्हणून माणसाच्या, विशेषतः साधकाच्या अंतकाळास फार महत्व असते. सामान्य माणूस केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतकाळाचे चांगले वाईट पण ठरवतो. बघा, सामान्य माणूस काय करतो? केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतकाळाचे चांगले वाईट पण ठरवतो. म्हणजे काय करतो? बघा, बरेच जण बऱ्याच व्यक्तींचा देहांत जो आहे तो कुठे? मंदिरात होतो. कोणी कुठल्या तरी देवाच्या दर्शनाला जाताना होतो, कोणाचा दवाखान्यात होतो, कोणाचा अजून कुठे होतो. तर माणसं, जी सामान्य माणसं आहेत ती काय करतात? त्याच्यावरनं त्यांचं जे काही आहे चांगलं वाईट ते ठरवतात, की आता देवाच्या दर्शनाला गेला आणि तिथं त्याचा देहांत झाला म्हणजे चांगलं झालं. हॉस्पिटलमध्ये वर्षानुवर्ष बेडवर पडून राहून गेला तर मग वाईट झालं. हे कोण ठरवतं? सामान्य माणूस त्याच्या बाह्य अवस्थेवरनं, देहाच्या अवस्थेवरनं त्याच्या अंतकाळाचं जे काही आहे ते चांगले वाईट पण ठरवतो. ते बरोबर नाही असं सांगितलंय समर्थांनी इथं. देहाला विशेष कष्ट न होत, हा त्याच्यात हे पण येतं की देहाला जर कष्ट झाले तर वाईट आणि देहात जर कष्ट न होता गेला तर चांगलं, हे जे काही आहे ते त्याच्याबद्दल पण इथं पुढे लिहिलंय. तर देहाला विशेष कष्ट न होता ज्याला मृत्यू येतो त्याचा अंतकाळ चांगला झाला असे लोक मानतात. उलट देहाला कष्ट झाले तरी हरकत नाही, परंतु मृत्यू समय ज्याचे मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहते त्याचा अंतकाळ उत्तम झाला असे संत मानतात. मग बघा, आपण आपल्या ज्या काही धारणा आहेत, कल्पना आहेत किंवा ज्या काही समज करून घेतलेले आहेत ते कुठले चुकीचे आहेत आणि कुठले बरोबर आहेत ते सांगितलेत. की देहाला कष्ट न होता मृत्यू आला म्हणजे त्याचा अंतकाळ चांगला झाला असं जे काही लोक मानतात ते काही बरोबर नाहीये. आणि देहाला खूप कष्ट झाले तरी हरकत नाही, परंतु मृत्यू समयी किंवा देहांताच्या समयी भगवंताच्या स्मरणात, मग आता इथं भगवंताचं स्मरण म्हणजे आपल्याला मूर्ती किंवा हे काही सांगितलेलं नाहीये. भगवंत म्हणजे कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे कोण आहे? आपला आतमधला, आपला आत्मा. आत्मा कोणाचा अंश आहे? परब्रह्माचा, आपल्या हायर सेल्फचा. त्या परब्रह्माचा जेव्हा आपण स्मरणात राहू अंतकाळी, तर त्याचा अंतकाळ उत्तम झाला असे संत मानतात. हा संतांचा दृष्टिकोनच खरा आहे. आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा तसा संबंध नाही. बघा, आता अज्ञान नाहीसे झाले, वासनाक्षय पावली की स्वरूप साक्षात्कार होतो. असा ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच मेलेला असतो. बघा, म्हणून काय सांगितलं? आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा तसा संबंध नाही. मोक्षाचा तसा, आपण काय समजत होतो? मोक्ष कधी? मृत्यू नंतरचा मोक्ष समजलं. पण संत काय म्हणतात? मोक्ष, कुठला मोक्ष कन्सिडर करतात संत लोक? जिवंत असताना जे मोकळे झालेत तो मोक्ष महत्वाचा सांगितलं. मृत्यू, म्हणून इथं सांगितलं की आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा किंवा मोक्ष वगैरे जे आहे त्याचा आणि मृत्यूचा काही संबंध नाहीये संतांच्या दृष्टीनं. तर इथं पुढं त्यांनी इथं लिहिलंय की अज्ञान नाहीसे झाले, वासना क्षय पावली की स्वरूप साक्षात्कार होतो. असा ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच मेलेला असतो. का मेलेला असतो? कारण की त्याला त्याचं पूर्ण हे जे काही इच्छा वगैरे आहेत त्या पूर्ण झाल्यात म्हणा, किंवा तो त्यात अडकलेलाच नाहीये.
तो मरणाची वाट बघतच नाहीये की मरण आल्यानंतर मला मोक्ष मिळेल. त्याला आधीच मोक्ष मिळालाय, तो आधीच तो मोक्षाचा उपभोग घेतोय. त्यामुळं ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच मेलेला असतो. ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करतो. प्रारब्धाचा योग जसा असेल तशा प्रकारचा मृत्यू त्यास येतो. बघा, म्हणजे काय सांगितलं की ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करतो. मग आपण बघितलेत खूप खूप सारे आत्मसाक्षात्कारी संत, जसं की नित्यानंद स्वामी, मुक्तानंद स्वामी, निसर्गदत्त महाराज किंवा गजानन महाराज, अजून कोण शंकर महाराज, खूप आहेत, खूप जण आहेत असे की ते जे आहेत त्यांनी म्हणजे त्यांचा जो काही काय म्हणू आपण, त्यांचं मरण जे होतं ते मरणाच्या आधीच ते मेलेले होते. म्हणजे काय, त्यांना ज्ञान संपन्न आधीच झालं होतं आणि त्यांचा देह जो आहे तो प्रारब्धानुसार चालला होता. फक्त की जेव्हा प्रारब्ध येईल तेव्हा देह सोडायचा, असं त्यांचं चालू होतं. प्रारब्धाप्रमाणे देहाचं वर्तन चालू होतं, पण आतमध्ये त्यांचं जे अनुसंधान लागलं होतं ते आत्म्यासोबतचं अखंड चालूच होतं. त्याचा आणि देहाचा काहीच संबंध नव्हता, त्याचा आणि मृत्यूचा काहीच संबंध नव्हता. तर इथं ते सांगितलंय की हे जे ज्ञानी लोक आहेत, संत लोक आहेत, ते त्यांचा देह फक्त प्रारब्धानुसार वर्तन करतो आणि प्रारब्धाचा योग जसा असेल तशा प्रकारचा त्यांना मृत्यू येतो. मग बरेच जण म्हणतात की ते एवढे म्हणजे जसं की रमण महर्षी म्हणा किंवा खूप मोठे मोठे संत आहेत किंवा आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, त्यांचे मृत्यू पण त्यांना कॅन्सर होऊन, कर्करोग होऊन, अशा अशा आजारांनी किंवा म्हणजे आपण म्हणतो ना सामान्य लोकांना होणारे आजार किंवा तशा पद्धतीनं झाले. पण आपण त्याच्याकडे बघताना म्हणतो की अरे हे तर संत होते, त्यांना तर आत्मसाक्षात्कार झालेला, ते एवढे ध्यान करायचे, त्यांना एवढे साक्षात्कार झाले होते, त्यांच्याकडे एवढ्या सिद्धी होत्या, तरी त्यांचा मृत्यू कर्करोगाने कसा काय झाला. मग आपल्या आपल्या मनात शंका येतात किंवा सामान्य लोकांना ते प्रश्न पडतात. तर त्याच्या मागचं कारण हे आहे की त्यांचा देह प्रारब्धानुसार चालतो. का? कारण ते समाजात आले जन्म घेऊन, समाजाप्रमाणे चालले, त्यामुळं त्यांचं जे काही देहाचं वर्तन आहे ते त्याप्रमाणे प्रारब्धानुसार चालतंय. पण त्यांचं जे आत्म्याचं अनुसंधान लागलंय किंवा आपण जे बाह्यरंग आणि अंतरंग म्हणतो, बाह्यरंगात ना आपल्याला दिसतं नॉर्मल लोकांसारखं, सामान्य लोकांसारखं, पण अंतरंग जे आहे ते अफाट आणि अगाध आहे, जे कळण्याच्या पलीकडचं आहे. तर पुढे सांगितलं की जिवंतपणे जो ब्रह्मस्वरूप होतो त्याचा देह पडताना त्या देहाची अवस्था काय होती व कशी होती याचा त्याला पत्ता नसतो. खरं आहे, म्हणजे रमण महर्षींचं पण बघा किंवा खूप साऱ्या यांचं आहे की त्यांना काय त्या देहाचं होतंय त्याचा काही पत्ताच नसतो आणि विधी निषेध देखील नसतो. दिवस व रात्र, पौर्णिमा व अमावस्या, दक्षिणायन, उत्तरायण, रोग, आरोग्य, घर, अरण्य, एकांत, लोकांत, त्यांना सगळं सारखंच असतं. संत देहात राहतो खरा, पण देहाचा विटाळ त्यास होत नाही. जसं आपल्याकडे बऱ्याचदा पूजेला वगैरे विटाळ मांडलं जातं ना, तसं इथं त्यांनी त्याचं उदाहरण घेतलंय. कारण पूर्वीच्या काळी जेव्हा हा ग्रंथ लिहिला गेला तेव्हा हे मॅन्युप्युलेशन म्हणू आपण, लोकांनी ज्या काही धारणा किंवा पद्धती आणल्या होत्या, मॅन्युप्युलेशन झाल्या होत्या, त्याच्यात विटाळ किंवा शिवाशिव करायची नाही, जे काही आहे की प्रार्थना, पूजा, मंदिराच्या गाभाऱ्यात यायचं नाही वगैरे वगैरे, जे काय होतं ते तेव्हा त्यांनी नियम घातले होते. त्यानुसार ते देहाचा विटाळ मानायचे. तर संतांच्या देह जो आहे, म्हणजे संत जे आहेत ते देहात राहतात खरे, पण त्यांना त्या देहाचा विटाळ होत नाही. विटाळ होत नाही म्हणजे देहाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना लागूच पडत नाही. ते नावाला नुसतं देहात असल्यामुळं देह आहे म्हणायला असतो, पण त्यांना देहाचा कुठलाच विटाळ लागू पडत नाही. ही गूढ अवस्था आकलन होण्यास व साधण्यास सत्संगतीत राहून साधना घडावी लागते. म्हणून साधकाने सद्गुरूची संगती धरावी, त्याच्या मुखाने श्रवण करावे, त्याने सांगितलेले साधन करावे, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. मग आता ह्याच्यात सांगितलंय की आत्मसाक्षात्कार कसा होतो, तर ह्या गूढ अवस्थेचं आकलन होण्यासाठी सत्संगतीत राहून साधना घडावी. मग सत्संगती आपल्याला चांगली संगत, वाईट संगत कळण्या एवढं तरी आपल्याला बुद्धी आहे, विवेक आहे, बरोबर. तर चांगल्या संगतीत राहून साधना घडावी आणि साधकाने सद्गुरूची संगती धरावी, त्याच्या मुखाने श्रवण करावे, त्याने सांगितलेले साधन करावे, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. मग आपल्यासाठी सद्गुरू कोण आहे? आपण सद्गुरूच्या संगतीत राहायचं म्हणजे कशाच्या संगतीत राहायचं? त्याच्या मुखाने श्रवण करायचं म्हणजे काय करायचं? आता अहम ब्रह्मास्मी म्हणतो आपण, आपला श्वासच आपला सद्गुरू आहे म्हणतो, तर त्या सद्गुरू बरोबर त्याच्या संगतीत राहता आलं पाहिजे. त्याच्या मुखाने श्रवण म्हणजे आपण आपल्या आतमध्ये जे काय चाललंय, आपण आतमध्ये खूप बोलत असतो स्वतः बरोबर, तर ते जे काय आपण श्रवण करतोय, मग ते कशा पद्धतीचं श्रवण आहे? ते आपल्या सद्गुरूचं श्रवण आहे का, की देहबुद्धीचं श्रवण आहे?
ते आपल्या विचारांमध्ये आतमध्ये चाललेल्या संभाषणाद्वारे आपल्याला कळतं ते कोणाचं आहे ते. तर त्याच्या मुखाने श्रवण करावे आणि त्याने सांगितलेले साधन करावे. मग आपल्या आत्म्याला काय आवडतं त्याने सांगितलेलं साधन म्हणजे काय, त्याला जे आवडतं त्याप्रमाणे साधन करायचं. मग आत्म्याला आवडतं का जन्म मरणामध्ये अडकायला, आत्म्याला आवडतं का भांडी घासायला, आत्म्याला आवडतं का मुलाबाळांमध्ये गुंतायला, आत्म्याला आवडतं का गाडी बंगला संपत्ती साठवायला, आत्म्याला आवडतं का लक्झरियस लाईफ, आत्म्याला काय आवडतं, आत्म्याला ध्यान, त्याचं जे काही अन्न आहे ते ध्यान. तू स्वतःकडे बघ, स्वतःमध्ये बदल कर, जन्म मरणाच्या या फेऱ्यातनं पुढे जा, आत्मज्ञान प्राप्त कर. हे आत्म्याला आवडतं. तर ते जे काही आत्म्याला जे आवडतं त्यानं जे सांगितलंय ते साधन करावं म्हणून सांगितलंय आणि मग आत्मसाक्षात्कार होतो. मग असं केल्यामुळं आत्मसाक्षात्कार होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की साधना इथे परत खूप महत्वाची आहे. त्यामुळं ध्यान सोडायचं नाहीये. काही जरी झालं, चांगले प्रसंग येऊ देत, वाईट प्रसंग येऊ देत, जे काही असेल ते देहाच्या प्रारब्धाप्रमाणे जर आपल्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल, आपण का वाचतोय हे ग्रंथ, का दासबोध आलाय आपल्याकडं, तर त्या ग्रंथांमध्ये संतांनी अनुभवलेलं भरगच्च असं ज्ञान आणि अनुभव आहेत. आणि ते ऐकून निदान आपण आपल्या संसारात या काही त्यांच्या मनाने आपल्या संसारात येणारे जे काही चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम आहेत, ते काहीच नाही आहेत, खूप थोडे छोटे छोटे आहेत. मग सांगितलंय की कितीही दुःख आलं, कितीही चॅलेंजेस आले, कितीही सुख आलं, तरी त्या देहाच्या किंवा या मायेच्या जाळात न अडकता आपण आत्म्यासोबत साधनेमध्ये राहता आलं पाहिजे. आत्म्याला जे आवडते ते करता आलं पाहिजे. आणि देहाचं जे काय कार्य आहे ते प्रारब्धाप्रमाणे चालू द्यायचं. जसं संत आहेत त्यांना देहाचं जे काय आहे ते काही पडलेलं नसतं, ते प्रारब्धाप्रमाणे त्यांचा देह चालतो आणि त्यांचं जे अनुसंधान आहे ते आत्म्यानुसार असतं, आत्म्यासोबत असतं. तर तसं जेव्हा करू तेव्हा आपल्याला पण आत्मसाक्षात्कार झाल्या वाचून राहणार नाहीये. सगळ्यांना सेम ॲबिलिटीज दिलेत, संतांना वेगळ्या दिलेत, आपल्याला वेगळ्या दिलेत असं अजिबात नाहीये. फक्त इथे फरक जो आहे तो आपल्या निश्चयाचा, दृढ निश्चय, मग श्रवण, मग मनन आणि चिंतन आणि मग निरध्यास, ह्या पायऱ्या आहेत त्याच्या. मग जोपर्यंत आपण मनानं निश्चय करत नाही, जोपर्यंत आपण ज्या कल्पना संसारात वापरतो त्या कल्पनांना कुठे वापरायचे परमार्थात वापरत नाही, तोपर्यंत आपल्याला या आत्मसाक्षात्काराची अनुभूती येणार नाहीये. मग इतकं म्हणजे खूप सोप्या सोप्या उदाहरणांनी इथं दासबोधामध्ये सांगितलंय की का करायचंय. किंवा आपण आतापर्यंत बरेच ग्रंथ, ज्ञानेश्वरी दासबोधापेक्षा तसं बघितलं तर अवघड आहे त्यातलं समजणं. मग दासबोध का आला परत आपल्या समोर, कारण ह्याच्यात जी उदाहरणं दिलेत ना ती सगळी उदाहरणं संसारातली आहेत. सगळी जे आपण अडकलोय किंवा अडकलो होतो कित्येक जन्मानुजन्म, त्याचीच सगळी उदाहरणं या दासबोधात दिलेत. म्हणजे एक ओवी आहे जी ज्ञानाची आहे आणि त्याच्यानंतरच्या 100 ओव्या आहेत ज्या उदाहरणांच्या आहेत. आणि ती उदाहरणं आहेत ती संसारातली उदाहरणं आहेत, जेणेकरून सामान्य माणसालाही कळेल. म्हणून हा जो काही दासबोध आहे तो आपल्या समोर आलाय. पण आपण प्रत्येक ओवी घेत नाहीये, प्रत्येक उदाहरण घेत नाहीये, कारण वेळेअभावी म्हणा किंवा आपण आता तेवढे ज्ञानी आहोत ना, आपण इतके दिवस, इतके महिनोन महिने, वर्षोन वर्ष ध्यान करतोय, इतकं ऍडव्हान्स लेवलचं आपण ऑलरेडी ज्ञान घेतोय, समजून घेतोय आजूबाजूची परिस्थिती, पृथ्वीचं असेन्शन. तर आपल्याला त्या प्रत्येक उदाहरणाची गरज नाहीये ना. जसं पुढच्याच ठेच मागचा शहाणा व्हायला पाहिजे ना, का त्याला पण ठेचा लागल्या तरी जर तो शहाणा होत नसेल, तर मग या ज्ञानाचा, या ग्रंथ सेवनाचा, श्रवणाचा काही उपयोग नाहीये. तर आपण ज्ञानी आहोत, आपण आपली विवेक बुद्धी वापरून पुढच्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा आपण शहाणं झालं पाहिजे, आपल्याला ठेच लागण्याआधी. म्हणजे काय, मागच्या वेळी पण एक उदाहरण दिलं होतं, मला वाटतं सोलचे प्रकार सांगितले तेव्हा, की आपण कुठे जात असताना आपल्या आजूबाजूला जर भांडणं होत असतील आणि त्यांचा विषय काय असेल आणि तो आपल्या कानावर पडत असेल, आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी, तर आपलं त्या भांडणाशी काहीतरी रिलेशन आहे. म्हणजे काय, आपल्याला त्यातनं काहीतरी लर्निंग आहे. म्हणजे ठेच लागल्या त्या बाजूच्या भांडणाऱ्यांना, पण शहाणपण आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपल्या समोर तो प्रसंग घडतोय. हे जेव्हा आपल्याला लर्निंग कळायला लागेल तेव्हा ठेच आपल्याला लागायची गरजच पडणार नाहीये. तेव्हा आपल्याला सहन किंवा सफर व्हायची गरज पडणार नाहीये. मग सफर होऊनच जर आपण शिकणार असू तर काही उपयोग नाहीये या श्रवणाचा, किंवा जे काही आपण आत्मज्ञान घेतोय किंवा जे काही आपण ग्रंथ वाचतोय त्या ग्रंथ वाचनाचा, सेवनाचा काहीच उपयोग नाहीये जर आपण पुढच्याला ठेच लागल्यावर आपण शहाणं होत नसेल तर. जोपर्यंत आपण आपल्याला ठेच लागत नाही तोपर्यंत आपण जर सुधारणारच नसू
तर काहीच उपयोग नाहीये जे आपण आता ऍडव्हान्स वालं ज्ञान घेतोय, ग्रंथ वाचतोय, श्रवण करतोय त्याचा. त्यामुळं ही जी काय म्हणी आहेत ना आपल्या मराठीमधल्या, त्या आपण इतक्या समर्पक आहेत की नाही, त्या म्हणींमधनं पण अख्ख्या आयुष्याचं ज्ञान मिळते आपल्याला किंवा शिकवण मिळते. तर अशा रीतीनं परमार्थाचा सिद्धांत आणि व्यवहार स्पष्ट करणारे 70 समास सांगून झाल्यावर, कारण हा 7वा दशक आणि समास 10वा आहे ना, तर मग असे सांगितलं मी की पहिला जो दासबोध लिहिला गेला होता तो इथं संपले होता. म्हणून मी इथं काय लिहिलंय शेवटी की अशा रीतीने परमार्थाचा सिद्धांत आणि व्यवहार स्पष्ट करणारे 70 समास सांगून झाल्यावर अंतर्मुख शिरोमणी श्री समर्थांना आता ग्रंथ सांगणे पुरे असे वाटले. या कारणाने ग्रंथ पूर्ण झाल्याची भाषा या समासाच्या शेवटी आढळते. श्री समर्थ येथेच थांबले नाहीत, हे सर्वांचे महद्भाग्यच समजावे. म्हणजे समर्थ इथंच थांबले नाहीत, हे सगळ्यांचं आपल्या महद्भाग्यच म्हणावं असं म्हटलंय. का आता शब्दांची खटपट संपली, या ग्रंथाचा शेवट झाला आहे. या ग्रंथामध्ये सद्गुरूची भक्ती करावी असे अगदी स्पष्ट रीतीने सांगितले आहे. सद्गुरूच्या भक्ती वाचून मोक्ष देणारे असे दुसरे कोणतेही साधन नाही. माझे हे सांगणे ज्याला पटत नाही त्याने गुरु गीता अभ्यास, म्हणजे समर्थांनी शेवटी काय लिहिलंय की हे पण तुम्हाला जर पटत नसेल या ग्रंथातलं माझ्या अनुभवांचं जे काही मी सांगतोय, तर शेवटी त्यानं गुरुगीता अभ्यासावी. गुरुगीतेमध्ये श्री शंकर आणि पार्वतीला हेच उत्तम रीतीने सांगितले आहे. म्हणून अगदी मनापासून खऱ्या श्रद्धेने श्री सद्गुरूंच्या पायांची सेवा करावी. म्हणजे सेवेला महत्व आहे, दानाला महत्व, ज्ञानदानाला महत्व आहे, समाजाला किंवा आपल्याला जे ज्ञान मिळाले ते दुसऱ्यांना सांगण्याचं महत्व आहे. तर हेच या समासाच्या शेवटच्या ओवीत आणि वाक्यात सांगितलेलं आहे. अशा प्रकारे इथं हा 7वा दशक जो आहे चतुर्दश ब्रह्माचा आणि समास 10वा जो होता देहांत निरूपण, तो संपलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही ऐकून घेतलं. मला वाटतंय कळालं असेल जे काही सांगितलं, थोडासा जो काही प्रयत्न केला सांगण्याचा त्यामार्फत. तर कोणाला काही प्रश्न किंवा काही कळलं नसेल असं असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा विचारू शकता. त्याच्यानंतर मी थोडक्यात दासबोधाची जी काही प्रवास आहे माझा तो सांगेन. तर कोणाला काही असेल शंका किंवा काय तर सांगा. बाकी तुमचे जे काही काय म्हणू आपण धन्यवाद जे आहे ते आपण ग्रुपवरती बोलतोच, किंवा जे काही अनुभव आहे ते तुम्ही ग्रुपवर शेअर करा. इथे नको, आपण आता वेळेचं हे सांभाळून काही शंका किंवा प्रश्न असेल किंवा काही नाही कळालं असेल तर तुम्ही विचारू शकता. किंवा ह्यातनं जे काही सार आहे, म्हणजे मी एक सांगेन की आतापर्यंत जे काही ऐकलंय ना आपण, त्यातनं आपण काय सारांश घेतलाय किंवा काय घेण्यासारखे, म्हणजे जसं म्हटलं अख्खा ग्रंथ वाचल्यानंतर एक जरी ओवी घेऊन आपल्या म्हणजे जीवनात बदल करू शकलो आपण, तरी या ग्रंथाचं, इतक्या मोठ्या या ग्रंथाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. तर ते सारांश काय घेतलंय जे आपण आपल्या जीवनात अनुकरण करणार आहे, बदल करून आणणार आहे, ती वाक्य जरी तुम्ही तुमच्या वहीत किंवा आपल्या अनुभवामध्ये लिहिता आलीत, ग्रुपवर लिहिता आलीत तर लिहा. त्यांनी तुमच्या बरोबर बाकीच्यांना सुद्धा फायदा होईल. ज्याला मॅडम सारांश वाक्य म्हणतात, सारांश वाक्य लिहायची, तशी सारांश वाक्य. मग भले ती एक जरी असलं तरी काही हरकत नाही, त्याच्यामुळे आपलं जीवन बदलणार आहे असं वाक्य, अशी वाक्य लिहायची. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तर सविता धर्माधिकारी मॅडमनी विचारलं होतं मला की कसं काय एवढ्या लहान वयात, तर मॅडमनी सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला की संस्कार, तसेच संस्कार जे होते की लहानपणी, म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे मी 3 वर्षाची असेल, कदाचित 2-3 वर्षाची असेल, तेव्हापासूनच अध्यात्म किंवा परमार्थ किंवा धर्म किंवा धार्मिक गोष्टी म्हणा, जसं की माझ्या घरी बॅकग्राऊंड असं आहे की माझे काका आणि आजोबा होते ते वारीला जायचे, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीला. म्हणजे माझे काका शेवटच्या क्षणापर्यंत त्या वारीच्या सेवेतच होते की आजूबाजूच्या लोकांना वारीला घेऊन जायचं, तिथं त्यांच्यासाठी जेवण करायचं, त्यांची सगळी सोय करायची आणि त्यांना पंढरपूरला घेऊन यायचं आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर. जसं की आपल्याला माहितीये खेडेगावात बायकांना बाहेर पडता येत, म्हणजे आता हल्ली झालं येतंय, पण पूर्वी यायचं नाही. किंवा कुठं म्हणजे सहल वगैरे तर खूप लांबची गोष्ट, मग त्यांच्यासाठी सहल म्हणा किंवा संसारापासून थोडं वेगळं काय तर ही वारी असायची पंढरपूरची, आणि ते सगळं ते अरेंज करायचे. आणि मी 3 वर्षाची वगैरे असताना तेव्हापासून मी आजोबांसोबत आणि काकांसोबत त्या पंढरपूरच्या वारीला गेले होते. म्हणजे मला इतक्या लहानपणीचं मला स्वतःला काही आठवत नाही, पण मला मोठ्यांनी जे काही माझ्या घरी चर्चा होते त्याच्यातनं ऐकलेलं मी सांगते. तर तेव्हापासून पंढरपूरच्या वारीला जायचो, तिथं तर आध्यात्मिक वातावरण होतं, किंवा घरी ज्ञानेश्वरी वाचन, म्हणजे श्रावण महिन्यात
प्रत्येकाच्या घरात ग्रंथ वाचन वगैरे होतं, तर आमच्याकडे पण तसं ग्रंथ वाचन असायचं. ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली असायची कायम. दर श्रावणात काही ना काहीतरी ग्रंथ असायचा, पण जास्तीत जास्त वेळा मला ज्ञानेश्वरी वाचलेलीच आठवते. आणि पारायण, जसं सांगितलं की काका होते वारकरी संप्रदायात, तर ते जसं लोकांना, आजूबाजूच्या गावातल्या लोकांना, स्वतःच्या गावातल्या लोकांना वारीला घेऊन जायचे, तसं ते गावात वर्षातनं 2दा पारायण ठेवायचे या ज्ञानेश्वरीचं. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाला मी, माझी बहीण वगैरे बसायचो, आणि त्यांना फार कौतुक वाटायचं की आम्ही एवढ्या लहान वयात ते वाचतोय म्हणून. किंवा ते खूप म्हणजे अभिमानानं सांगायचे म्हणा, किंवा आम्हाला आवर्जून ते म्हणायचे की तुम्ही शाळा किंवा काय असेल ना, तर तुम्ही ते एक 2-3 दिवस सुट्टी काढून या आणि त्या पारायणाला बसा, तुम्ही वाचन करा. त्यांना खूप आतून वाटायचं की आम्ही जावं पारायणाला. आणि आम्ही जायचो, दोघीही जायचो, पारायण करायचो, म्हणजे ती ज्ञानेश्वरी वाचायचो. तेव्हा हे अर्थ इतके काही कळत नव्हते. जसं की आत्ताही आपण बऱ्याचदा वाचतो तेव्हा आपल्याला ग्रंथांचे अर्थ कळत नाही. का कळत नाही? कारण आपण तेवढं ते लक्ष देऊन नाही वाचत. त्याचा अर्थ, जो गर्भित अर्थ आहे ना, तो समजून घेऊन वाचत नव्हतो आधीही. आता थोडं विवेक बुद्धी वापरायला लागलो, त्यामुळे कळतं की कितपत कसं वाचायला पाहिजे. तर तेव्हा ते वाचायचो, पण काय अर्थ वगैरे कळायचे नाहीत, पण वाचत होतो. पण म्हणतात ना की भाव महत्वाचा आहे. देव भावाचं भुकेला जसं म्हणतो, त्याप्रमाणे जे करायचं ते खूप भावनेने करायचं, की हा बाबा काकांनी सांगितलंय म्हटल्यावर आपण व्यवस्थित म्हणजे मनापासून करायचो ते आम्ही. आणि ते केल्यानंतर ना ते झालं एक, की ज्ञानेश्वरी किंवा पंढरपूर हे सगळं. त्याच्यानंतर हे माझ्या वडिलांकडचं वातावरण झालं. आणि मी जास्तीत जास्त माझ्या काकांच्या कडे जायचे गावाकडे. आणि तिथे हे सगळं वातावरण असायचं, सगळं पंढरपूरशी रिलेटेड, ज्ञानेश्वरी, भजन, अभंग हे सगळं असायचं. घरी पण भजन वगैरे चालायचे. काही म्हणजे वास्तुशांती असेल तरी भजन म्हटलं जायचं. रात्रभर जागरण करायचं, आणि पूर्ण रात्रभर, म्हणजे आमच्या घरचं पण जे आत्ताचं वास्तुशांती झाली त्याच्यातही त्यांनी भजन रात्रभर ठेवायचं असं होतं. तर हे सगळं होतं वातावरण आजूबाजूला. त्याच्यानंतर माझी बहीण असायची, ती आजोळी जायची. आजोळी म्हणजे मामाच्या गावी. आणि मामाकडे माझी जी आजी होती तीही वारकरी संप्रदायातली होती. पण ती फक्त वारकरी नाही, तर ती खूप जास्त अशी प्रवचन होती, कारण शहरात होती, कोल्हापूर सिटीमध्ये महालक्ष्मीच्या मंदिराच्या जवळच राहायची, वॉकिंग डिस्टन्सवर मंदिर होतं. त्यामुळे ती प्रवचन कीर्तन वगैरे ऐकायला जायची. आणि आम्ही सगळ्या भावंडांमध्ये, म्हणजे मावशी मामाची मुलं आहेत आम्ही, तर आमच्या म्हणजे ह्या सगळ्या भावंडांमध्ये माहित नाही, म्हणजे मागच्या जन्मांचंही काहीतरी असेल, हे फक्त या जन्माचं नाहीये. तर आम्ही आवर्जून जायचो. म्हणजे बाकीची भावंड जरी नाही आली, कितीही रात्री वेळाने प्रवचन कीर्तन असू दे, तरी आजी बरोबर आम्ही मागं लागून जायचो, किंवा आम्हाला आजी घेऊन जायची. माझी बहीण पण जायची, मी पण जायचे. आणि तेव्हा आम्ही 3-3, 4-4 तास बसून तेवढ्या लहान वयात, म्हणजे मला आता ऐकताना किंवा आता आठवल्यावर आश्चर्य वाटतं, की 3-3, 4-4 तास ते प्रवचन कीर्तन जे काही असायचं ते आम्ही बसून ऐकायचो. आमच्या आजोबा, म्हणजे आम्ही झोपून पण जायचो कधी कधी तिथंच मंदिरात वगैरे प्रवचन ऐकता ऐकता, पण आम्ही जायचो. मग आम्हाला ते कळायचं नाही कळायचं हा भाग वेगळा होता, पण ती जी काही ऊर्जा आहे ना, ती मिळायची आम्हाला तेव्हा. आणि तसं ते प्रवचन मग जी म्हणजे मम्मीची आई आहे किंवा आजोळची, आजोळ मग ती हरिमंदिरला पण जायची. कलावती आई बद्दल माहिती असेल बऱ्याच जणांना. तर हरिमंदिर म्हणजे लहान मुलांसाठी दर रविवारी हरिमंदिरात त्यांचे श्लोक आणि ते पुस्तक असायचं. बालोपासना म्हटलं जायचं त्याला. तर ते बालोपासनेला आम्ही जायचो. तर हे काय म्हणजे प्रत्येक वर्षभर शक्य नव्हतं. फक्त मे महिन्याच्या सुट्टीत जायचो आम्ही त्या बालोपासनेला. मग तिथे हे वाचनापेक्षा जास्ती उत्सुकता कशाची असायची, की ते झाल्यानंतर, कारण जवळपास 1.5-2 तास ते बालोपासनेचं वाचून त्याचे श्लोक आणि जे काही आहे ते भजन वगैरे सगळं म्हणून झाल्यानंतर प्रसाद द्यायचे तिथं. आणि तो प्रसाद खूप सुंदर असायचा. तो प्रसाद खाण्यासाठी म्हणून आम्ही जायचो ऍक्च्युली. पण ते आम्ही ते पण म्हणजे भावपूर्ण भक्तीनं करायचो. आणि तसं ते बालभक्तीचं सॉरी बालोपासनेचं केलं कलावती आईंच्या मंदिरात. हरिमंदिर आता पण आहेत, खूप ठिकाणी हरिमंदिर आहेत, तर तिथे हरिमंदिरमध्ये जायचो. त्याच्यानंतर ना आजी सोबतच अजून आम्ही विठ्ठल मंदिर होतं मामाच्या घराच्या शेजारी. आजी रोज दुपारी 3-3:30च्या दरम्यान त्या विठ्ठल मंदिरात जायची. तिथे ग्रंथ वाचन असायचं. म्हणजे एक जण म्हणजे तिथे एक जण असायच्या शिकलेल्या मॅडम यायच्या त्या. बाकीचे या ज्या काही आज्या होत्या त्या न शिकलेल्या होत्या, तर त्या फक्त ऐकायला जायच्या. मग त्या कशा ऐकायच्या, की वाती करायच्या, कापूस घेऊन जायचा बरोबर, वाती करायच्या, फुलवाती करायच्या, अशा वातींचे प्रकार करत करत ऐकत ऐकत ते वाती करत बसायच्या. मग आम्ही आपल्या सुट्टीच्या वेळी जायचो तेव्हा आजी बरोबर जायचो दुपारचं त्यांच्या मंदिरात. घरात झोपण्यापेक्षा तिच्याबरोबर जायचो. आणि तिथं गेल्यावर पण असंच, की आज्या लहान कोणतरी आलं की खडी साखर देणार, कुठं तिळगुळ देणार, कुठं काहीतरी खायला देणार. तर आम्ही तसंच जायचो. आणि तिथे तेव्हा ग्रंथाचं वाचन व्हायचं. आणि मला आठवते त्याप्रमाणे मी 5वीला वगैरे असेल, 5वी-6वीला काहीतरी असेल. आणि त्या ज्या वाचणाऱ्या होत्या त्यांच्या मंदिरात रोज वाचणाऱ्या ज्या यायच्या,
त्यांच्या घरी कोणीतरी वारलं होतं अचानकपणे, आणि त्यांनी अचानक त्या आल्याच नव्हत्या. मग या सगळ्या बायका वाट बघत बसलेल्या की अजून का आल्या नाहीत. आणि तेव्हा काय फोन वगैरे एवढं नव्हतं, लँडलाईन होता, मग कोण, म्हणजे ह्या बायकांकडे फोन नव्हता, मग कुठे जाऊन करणार, मग कोणाच्या तरी शेजाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना फोन केला. मग त्यांच्या घरातल्याने सांगितलं की असं असं झालं, म्हणून ते येणार नाही. मग तेव्हा मी होते तिथं, तर मग मला आजी म्हटली की तू वाचू शकशील काय ग? मी म्हटलं हा वाचते. आणि तेव्हा एवढं काय अर्थ वगैरे काय कळत नव्हतं, पण ग्रंथ वाचता येत होता. आणि तो प्राकृत भाषेतला ग्रंथ होता. मला आता त्या ग्रंथाचं नावही आठवत नाही, पण पहिला ग्रंथ मी माझ्या आयुष्यातला जो वाचला होता व्यवस्थित, म्हणजे दुसऱ्यांच्या इथं जाऊन म्हणा किंवा मंदिराच्या ठिकाणी, तर तो होता. तर तिथं वाचला, आणि तो वाचल्यानंतर एवढं त्या आज्यांनी तिथं असलेलं एवढं कौतुक केलं की मी म्हणलं की अरे नुसतं वाचलंच तर मी एवढं कुठं काय सांगितलं. आणि आधी मध्ये आता जसं सांगते तसं त्या पद्धतीने एक दोन वाक्य जी काही मराठीत सांगता येतील तेवढी सांगत होते, प्राकृत भाषेतली मराठीत करून त्यांना समजेल अशा भाषेत. तर त्यांना ते आवडलं. मग त्याच्यानंतर ना दर श्रावण महिन्यात घरामध्ये ग्रंथ वाचन वगैरे व्हायचं, सगळं व्हायचं. त्याच्यानंतर मी 6वीला गेल्यानंतर ना क्लासला, ट्युशनला जायचे. बहीण जायची, बहीण आणि मी दोघी एकाच ट्युशनला जायचो. आणि तिच्या ट्युशनमध्ये एक मुलगा होता, त्याने सांगितलं की आमच्या घराजवळ आहे ना बैठक आली. बैठक म्हणजे हे दासबोधाची, म्हणजे नारायण धर्माधिकारी म्हणून आहेत रेवदंड्याचे, कोकणातले, त्यांनी ही बैठक चालू केली. तर ते काय त्यांनी कशी चालू केली की दासबोधाचं निरूपण व्हायचं त्याच्यात. मोठ्यांसाठी, म्हणजे 14 वर्षाच्या वरचे जे कोणी आहेत, स्त्री आणि पुरुष, स्त्रियांची वेगळी पुरुषांची वेगळी असं असायची ती बैठक. आणि त्याच्यात हे दासबोधाचं निरूपण असायचं. आणि लहानांसाठी 14 वर्षापेक्षा लहान जे आहेत, तर त्या लहान मुला मुलींना एकत्र तशी बालभक्ती म्हणून असायची, तर ती दर रविवारी असायची. तर त्या बालभक्तीमध्ये मनाचे श्लोक घेतले जायचे, आणि बालभक्तीचं पुस्तक असायचं. त्याच्यात प्रार्थना, मनाचे श्लोक आणि त्याचे अर्थ सांगितले जायचे, गोष्टी सांगितल्या जायच्या. आणि जे गुरुचरित्र आहे, जे की तेव्हाही म्हटलं जायचं, आताही बरेच जण म्हणतात की बायकांनी वाचायचं नसतं वगैरे वगैरे, पण त्या बालभक्तीमध्ये त्या गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो खूप महत्वाचा मानला जातो, तो त्या बालभक्तीच्या पुस्तकामध्ये तो 14वा अध्याय होता गुरुचरित्रातला. आणि त्यात तो गोष्टी रूपानच आहे. आणि ती गोष्ट इतकी छान होती की ते आवडायचं आम्हाला खूप. तो अध्याय आला बालभक्तीतला की आम्हाला तो आवडायचा ऐकायला. कारण ती गोष्ट एकच असायची, दर रविवारी ती गोष्टच वाचली जायची, पण त्याच्यासोबत जी उदाहरणं दिली जायची ना, निरूपण म्हणा, तर ते खूप वेगळं वेगळं आणि खूप छान असायचं. त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे जीवनात बदल कसा करायचा किंवा कसं वागायचं, आई वडिलांसोबत कसं वागायचं, नमस्कार का करायचा, पूजा पण आपण करतो, घरी पण पूजा करतो, तर त्या पूजेत तांदूळच का वापरले जातात, कारण तांदूळ हे आतून बाहेरून पांढरे स्वच्छ शुभ्र असतात. तसं आपल्याला आतून बाहेरून निर्मळ राहायचं. खूप खूप छान छान अर्थ सांगायचे तिथं, तर ते खूप आवडायचं मला. मग त्या बालभक्तीला जायचो. मग बालभक्तीत पण असं होतं की मनाचे श्लोक हे म्हणजे सेवेचा भाग असायचा, तर तो आवडायचा की कोणाला मिळणार अशी उत्सुकता असायची. मग नाव द्यायचं असायचं, मग तिथे श्लोक वाचण्यासाठी नाव दिलं पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर ना 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग हे मोठ्यांच्या बैठकीत, मग छोट्यांच्या बैठकीत अलाउड नाही. मोठ्यांचं म्हणजे तुम्ही मोठं पुढचं ज्ञान घेऊ शकता. मग या दासबोधातले दर आठवड्याला एक समास, असं आठवड्यातला एक दिवशी 3 तासाची बैठक असायची ती. आणि त्या समासाचं म्हणजे एक पहिला मंगलाचरण असायचं, पहिल्या समासातला पहिल्या दशकातला पहिला समास मंगलाचरण, तो कंपल्सरी दर आठवड्याला. आणि त्याच्याबरोबर जो चालू समास असेल, तो चालू समास म्हणजे कुठला दशक जो चालू असेल. आणि ही बैठक ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये, म्हणजे पूर्ण जगभरात वेगळ्या वेगळ्या देशात पण चालते. तर तो समास, तो दशक, जो काही समास आहे तो सगळीकडे सेम चालायचं तेव्हा. त्या आठवड्यात सगळ्या अख्ख्या देशभरात जिथे जिथे बैठक आहे तिथं सेम. तर त्या समासाचं जे काही निरूपण व्हायचं, तर तिथं एक अनुभूती, म्हणजे बरेच वर्ष, म्हणजे मी जवळपास 14-15 वर्ष हे आपली बैठकीला जायचे, म्हणजे ह्या दासबोधाच्या निरूपण ऐकायला जायचे. बालभक्तीपासून ते माझ्या लग्नापर्यंत ऑलमोस्ट. तर तिथं असं होतं की आठवड्यातला एक दिवस 3 तास ही बैठक, आणि बाकीच्या दिवशी साधना. का महत्वाची ते सांगते. तर ही म्हणजे ह्या स्टेप्स आहेत आपल्या अध्यात्माच्या. तर साधना असायची. साधना म्हणजे काय असायचं, आम्ही जेव्हा बालभक्तीला होतो तेव्हाही असंच होतं की रोज सकाळी आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला जसं दिवा लावायचा. तर लहानपणापासून आजींनी सवय लावली होती, म्हणजे वडिलांच्या आईने, ती शिकली नव्हती तरीही ती दिवा लावायला सांगायची, शुभंकरोती म्हणायला सांगायची. आणि इकडेही मम्मीच्या आईकडेही तसंच होतं की संध्याकाळी आवर्जून दिवा लावून शुभंकरोती म्हणायचं कंपल्सरी. मग आम्हाला या बालभक्तीला, या बालोपासनेला वगैरे जाऊन सवय झाली होती. मग तिथे तर असं होतं की सकाळीही म्हणायचं आणि संध्याकाळी म्हणायचं. तर ती दोन्ही वेळी साधना व्हायची. मग हे लहान असताना. त्याच्यानंतर 14 वर्षानंतर जेव्हा मोठ्या बैठकीला जायला लागलो आम्ही, तर तेव्हा उपासना अशी असायची की रोज सकाळी आणि संध्याकाळी 1-1 तास
त्याच्यात असं असायचं की दासबोधातला तो पहिला समास मंगलाचरण, चालू समास जो काही चालला असेल तो, आणि त्याच्यानंतर एक माळ जपमाळ असायची, एक ती जप करायची. मग सद्गुरु चरित्रातला एक तो 14वा अध्याय कंपल्सरी, आणि चालू अध्याय एक असा असायचा. म्हणजे प्रत्येकाचा तो अध्याय वेगळा वेगळा यायचा. आणि हे वेगळं, आणि प्लस रोज 5 मनाचे श्लोक, सकाळी 5, संध्याकाळी, म्हणजे सकाळी जे 5 म्हणणार तेच संध्याकाळी 5, म्हणजे एका दिवशी ते 5 श्लोक म्हणायचे. आणि ही उपासनेचा हा पूर्ण क्रम होता असा. आणि त्याच्यानंतर ना आरती. मग त्याच्यात पहिला गणपतीची आरती आणि मग दत्ताची आरती होती. कारण हे दासबोधाचं जे काही आहे त्याच्यात पण अधिष्ठान म्हणून होतं एकमुखी दत्ताचं अधिष्ठान. जे वर्षानुवर्ष साधना करतायत किंवा दासबोधाची उपासना करतात, त्यांना अधिष्ठान दिलं जायचं घरी. मग ते अधिष्ठान ज्यांच्या घरी असायचं, कोणाला मिळायचं, त्याच्यासाठी पण रूल्स होते की जे कंटिन्युअस साधना करतायत, रोज उपासना करतात, सकाळ संध्याकाळची उपासना करतात, आणि जे नॉनव्हेज खात नाहीत, आणि हे अधिष्ठान दिल्यानंतर त्या अधिष्ठानाची पूजा चुकवायची नाही असं होतं तिथं. म्हणजे जे काही एकमुखी दत्ताचा जसं मंदिर असल्यावर कसं त्याची रोज पूजा करायला पाहिजे, एक्झॅक्टली तसं. म्हणजे आपलं घरच मंदिर करून टाकायचे ते. म्हणजे ते अधिष्ठान लागलं म्हणजे आपलं घर हे मंदिर झालं. जसं आता आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी, आपणच देव आहे, तशा पद्धतीनं ते अधिष्ठान घरात आलं म्हणजे आपलं घर देव झालं. त्यामुळे घरात भांडण नाही करायचं, घरात नॉनव्हेज नाही करायचं, घरात वादविवाद किंवा गॉसिप नाही करायचं. तर ते हे सगळं शिकवलं जायचं तिथं. आणि हे तेव्हापासून शिकत शिकत जाऊन त्याच्यामुळं जीवनात बदल घडायला लागले, आपोआप व्हायला लागले ते. आणि हे जे काही उपासना होती, त्या उपासनेमध्ये जो काही प्रत्येकाचे रोजचे जे काही 5 श्लोक होते ते प्रत्येकाचे वेगळे वेगळे असायचे. प्रत्येकाचा चालू सद्गुरु चरित्रातला जो अध्याय यायचा तोही वेगळा वेगळा असायचा. तर त्यातनं हे वेगळं वेगळं का असायचं की ज्या व्यक्तीला त्या दिवशी जे आवश्यक आहे ना त्याप्रमाणे तो श्लोक यायचा, आणि त्या श्लोकाचा अर्थ समजून घेतला. म्हणजे सकाळी मी 5 श्लोक वाचते ना, तर ते 5 श्लोक मी मनापासून जर वाचले, व्यवस्थित अर्थ जाणून घेऊन, तर दिवसभरात जे काही घडणार असतं किंवा जे काही प्रसंग येणार असतो ना, तर त्यातनं त्याला मार्ग मिळायचा काहीतरी. त्या श्लोकाचं काहीतरी रिलेशन त्याला असायचं, कनेक्शन. ही अनुभूती यायला लागली तेव्हा. मग तेव्हा कळायला लागलं की हे जे आपण ग्रंथ म्हणतोय, जप म्हणतोय, श्लोक म्हणतोय, हे असेच नाहीयेत. त्याचा खरंच काहीतरी इफेक्ट होतोय किंवा त्याचा काहीतरी फायदा होतोय. त्याचा आपल्या आयुष्याशी काहीतरी संबंध आहे. मग तेव्हा जो श्लोक वाचायचे, तसंच दिवसभरात काही घडायचं, त्याच्याशी रिलेटेड त्या प्रश्नाचं उत्तर त्यातनं मिळायचं, त्या श्लोकातनं. मग भलेही बऱ्याचदा असं व्हायचं की दिवसभर प्रसंग घडून जायचा, त्या लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये जायचो, दुःखात जायचो, माझ्या बरोबरच असं का झालं, असं यायचं. आणि जेव्हा पुन्हा संध्याकाळची उपासनेची वेळ यायची, संध्याकाळी दिवा लावून ही उपासना करायचो, तेव्हा परत ते 5 श्लोक वाचायचो. आणि जेव्हा ते श्लोक वाचायचो तेव्हा लक्षात यायचं काही काही वेळा की अरे आज दिवसभरात आपल्याबरोबर हे झालेलं, आणि ह्या श्लोकात याचा अर्थ असा आहे. मग ते श्लोकात असेल किंवा जो काही चालू अध्याय आलेला असायचा त्याच्यात त्याचं उत्तर मिळायचं. तर अशा अनुभूती यायला लागल्या. मग ती गोडी जी काही साधनेची आहे, मग जसं सांगितलं ना सकाळी पण समासात झालं की आपण या तिन्ही तत्वांच्या परे जातो, तेव्हा आपण काहीच नाही. किंवा कबीरांची ती ओवी सांगितली सकाळी आपल्या 8व्या समासात, 7व्या का 8व्या समासात, त्याच्यात की राम आपण जपत नाही, रामच आपल्याला जपतो. आणि आपण जे करणारं म्हणतो ना, आपण करतो साधना, आपण करतो, तर ते आपण राहतच नाही, ते आपल्याकडनं करून घेतली जाते. तर हे 14-15 वर्ष रोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, आठवड्यातले 3 तास मांडी घालून, तिथं खुर्ची वगैरे नसायची, मांडी घालून बसायला लागायचं. आणि खूप गर्दी असायची. म्हणजे लिटरली आपण जितकी छोटी मांडी करून बसता येईल ना, तितकं छोटी मांडी करून बसायला लागायचं 3 तास त्या बैठकीत. तर आत्ता आठवतं ना, म्हणजे हे जे काय आहे ना, ते मी करणारी नाहीच, किंवा देहबुद्धी करूच शकत नाही या गोष्टी. तेव्हा ते करून घेतलं जायचं आणि ते व्हायचं. आणि ह्याची अनुभूती कधी आली, जेव्हा सेवेचा भाग घ्यायला लागले, की जसं सांगितलं बालभक्तीमध्ये मनाचे श्लोक वाचनाच्या सेवेचा भाग असायचा, त्याला नाव दिलं. मग ते वाचनाच्या वेळी त्या जेव्हा अधिष्ठानावर किंवा त्या आसनावर बसायचो ना, तेव्हा तिथं आसनावर नमस्कार करून बसायचो की मी या आसनाला सरेंडर. म्हणजे जे काही इथून पुढे माझ्याकडनं वदलं जाणार आहे, बोललं जाणार आहे, ते त्या ऊर्जेमार्फत. ही गोष्ट तेव्हापासून कळायला लागली. आणि लिटरली जे काही ठरवून, मग बऱ्याचदा माहिती असायचं ना की माझा आता पुढच्या रविवारी श्लोकाचा भाग आहे, तर मग ठरवून ठेवायचे बऱ्याचदा की आता यावेळी श्लोकाला हे सांगायचं, हे बोलायचं. आणि जेव्हा बसायचो तिथे त्या आसनावर, तेव्हा जे काही ठरवलेलं असतं त्यातला एकही शब्द यायचा नाही, काहीतरी वेगळंच. मग ते कुठलं वेगळं म्हणजे काय असायचं, जे समोरची बसलेले ऐकणारे होते आत्मे, त्यांना जे पाहिजे असेल ना ते यायचं तोंडातनं.
आणि ही जेव्हा अनुभूती यायला लागली तेव्हा अजून गोडी वाढायला लागली. मग जेव्हा मोठ्या बैठकीत गेलो तिथेही सेवेचा भाग होता की हजेरी असायची तिथे. मग तिथे रूल होता की 3 चुकल्या सलग की तुम्हाला नंबर नाही मिळणार. पुन्हा नंबर मिळण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली यावं लागेल बैठकीला आणि मग तुम्हाला नंबर परत मिळणार. मग त्यामुळं ते सातत्य पण राहिलं. मग त्याच्यात तो सेवेचा भाग आला पहिल्यांदा. हजेरी लिहिणं, चप्पल लावणं प्रत्येकाचं. ही सेवा घेतली पहिला. त्याच्यानंतर हजेरीची झाली. हजेरी झाल्यानंतर मग तिथेही श्लोक. मोठ्यांच्या बैठकीतही पहिले 15 मिनिटं श्लोक असायचे. तर ते श्लोक वाचनाचा भाग, त्या सेवेसाठी नाव दिलं. त्याच्यानंतर मग मंगलाचरण. म्हणजे पहिला जो समास आहे, त्याचं वाचन आणि निरूपण ही पुढची स्टेप. मग त्याच्यासाठी नाव दिलं. आणि ते तिथंही खूपदा असाच अनुभव आला, की जेव्हा त्या आसनावर बसायला जायचो नमस्कार करून, तेव्हा बऱ्याचदा ठरवलेलं असायचं, की आज आपण मंगलाचरणामध्ये ही गोष्ट सांगूया, जी की मी काल पेपरला वाचलेली, कुठेतरी ऐकलेली, ही छान आहे, तर आपण मंगलाचरणात सांगूया. म्हणून ठरवून जायचे आणि ते तिथं गेल्यानंतर ना अख्खा समास होऊन बैठक संपली तरी त्या गोष्ट जी सांगणार ठरवलेली असते ना, ते काही आठवायचीच नाही किंवा ते यायचंच नाही. तिसरंच काहीतरी तोंडून बाकीच्या गोष्टी आल्या जायच्या, ज्या की माहितीही नसायच्या. आणि ह्या अशा खूप साऱ्या अनुभूती तेव्हा मिळाल्या त्या सेवा करताना. मग कळालं की ती ऊर्जा म्हणजे अ, शिक्षण घेत होतो म्हणजे जसं मॅडमने सांगितलं की आई वडिलांकडनं. आमच्याकडे पण असंच होतं की आई वडिलांकडनं अध्यात्माचा काही वारसा नाहीये, पण आई आध्यात्मिक म्हणजे पुस्तक वाचन खूप करते किंवा तिनं खूप तिच्या कॉलेजच्या वयापासून ती ध्यान करायची, विवेकानंदांना फॉलो करायची, ओशोंना फॉलो करायची. पण तिनं कधीच इव्हन आत्ताही ती कधी हे करा ते करा असं नाही सांगायची किंवा अजूनही सांगत नाही की तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. कारण तुम्हाला तेवढा विवेक असला पाहिजे, विचार तुम्हाला पण इंडिपेंडेंट तुम्ही बनलं पाहिजे. त्यामुळं हो मॅडम, मंगलम स्पेस सारखं ते होतं. तर मग असं आई वडिलांकडनं पण हे आध्यात्मिक वारसा आईला आवड होती, पण तिनं कधी कर म्हणून किंवा करून घेतलं नाही किंवा आत्ताही तिला बरंच म्हणजे कुंडलिनी शक्तीचं जेव्हा कळालं मला, त्याच्या कितीतरी आधी आईला माझ्या माहित होतं, तिनं ती अनुभूती घेतली होती, पण तिनं कधी ते सांगितलं नव्हतं. फक्त ती म्हणायची की तुमचं तुम्ही करा. तुम्हाला जेव्हा वाटतंय, जबरदस्ती करण्यापेक्षा तुमचं तुम्ही करा. जेव्हा वाटेल. पण ती ध्यानाला जोडलं तिनेच एका ग्रुप मार्फत. पण स्वतः कधी करून घेतलं किंवा कर, बस असं कधीच नाही सांगितलं. आणि वडील काही आध्यात्मिक असं काही नाहीयेत, पण ते बाकीचं जसं समाजात असतं ना, की देवाचं काहीतरी करा, संध्याकाळी दिवा लावा, शुभं करोती म्हणा, मोठे आले की त्यांना नमस्कार करा, अशा पद्धतीचं कल्चर किंवा वातावरण घरी होतं. त्यामुळे वडिलांकडनं पण असं आध्यात्मिक किंवा काही असं नाही, पण आईचं होतं पहिल्यापासून. म्हणजे ती स्वतः करायची, पण आमच्याकडनं कधी करून घेतलं नाही. मग हे आपोआप होत गेलं. म्हणजे आजीचाच मोठा हात म्हणू शकतो किंवा काकांचा, की त्यांच्यामुळं आम्ही हे ग्रंथ वाचन आणि ग्रंथ वाचन, प्रवचन, कीर्तन ऐकणे आणि त्यातनं मग हे मंदिर आणि उपासना, बालभक्ती वगैरे जाणे हे झालं. आणि मग पुढे आम्हालाच मग ते मार्ग मग ह्याच्यात पण म्हणजे आमचं पण घेण्यासारखं म्हणजे आमचं आम्ही शिकलो असंही म्हणण्यासारखं नाहीये. कारण शेवटी तो सोल प्लॅन होता, की जिथे आपण आजही आता जो देहांत निरूपण झाला, त्याच्यात पण आपण मागच्या जन्मी जिथे आपला संपलाय ना, पुढच्या जन्मी तिथून पुढे सुरू होतं. तर तसं काहीतरी मागच्या जन्मी येऊन तिथपर्यंत थांबलो होतं आणि या जन्मी पुन्हा ते कंटिन्यू झालं. अशा पद्धतीनं हे जर्नी झालीये. तर ते दासबोधासोबत कनेक्शन आणि त्याच्यापेक्षाही दत्तासोबतचं कनेक्शन फार आहे. कारण की दासबोधाचं जसं बैठक सांगितलं, तिथं एकमुखी दत्ताचं अधिष्ठान होतं. तसं माझ्या शाळेच्या अवतीभोवती सगळी मंदिरच होती. आणि तिथे मला तिथं पण दत्ताचंच मंदिर होतं. तिथेही एकमुखी दत्त मंदिर होतं आणि मला तिथे फार जायला आवडायचं. तर ते दत्तासोबतचं कनेक्शन काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे माझं लग्न झालं. लग्न म्हणजे मी लव्ह मॅरेज केलं. पण तरीही म्हणजे काही माहिती नव्हतं. सासरचं मला काही माहित नव्हतं. फक्त माझा नवरा मला माहिती होता. सासरचे सासू कसे आहेत, सासरे कसे आहेत किंवा नणंद कसे आहे, काही काही त्यांच्या घरातलं माहित नव्हतं. पण लग्न होऊन गेल्यानंतरनं बऱ्याच महिन्यानंतरनं मला कळालं, की माझ्या सासरी गजानन महाराजांचं खूप जास्ती करतात म्हणून. दरवर्षी माझ्या सासरचे गजानन महाराजांना म्हणजे शेगावला जातात. गजानन महाराजांचं पारायण असतं. गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळी घरी प्रसाद वगैरे असतो. ह्या सगळ्या गोष्टी घरात होतात. तर ते दत्ताचं पण कनेक्शन काहीतरी आहे. म्हणजे हे फक्त या जन्माचं नाहीये, हेही कळून चुकलं, की आपण हे करतोय म्हणजे आपण करत नाहीये, हे करवून घेतलं जातंय. तर ती ऊर्जा कार्यरत आहे आणि आपण आता तर त्या ऊर्जेबद्दल खूप सारं आतापर्यंत जाणलेलंच आहे. तर अशा पद्धतीनं ही थोडक्यात जर्नी सांगितली जेवढी सांगता येईल. बऱ्याचशा गोष्टी अजून आहेत त्याच्यात, पण त्या खूप सांगत बसल्या तरी खूप आहे ते. असं जेवढं महत्वाचं वाटलं तेवढं सांगितलं. तर धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर नक्की तुम्ही या दासबोधातनं काही ना काहीतरी सारांश लिहून ते जीवनात त्याचं उपयोग करून घ्या जीवन बदलण्यासाठी. एवढंच सांगेन. खूप आणि धन्यवाद मॅडम.
खूप खूप धन्यवाद मॅडम. अमृता मॅडम, तुमचा प्रवास खूपच लहानपणापासून आहे आणि खूपच म्हणजे तुमच्याकडनं झालेली आहे साधना याची. तर म्हणजे एक विचारील फक्त की आता माझी मुलगी तर आहे 12.5 वर्षाची. जसं आता तुम्ही एवढं लहानपणापासून हे केलेलं आहे, साधना, हे बैठक, जे काय तुम्ही आता सगळं सांगितलं, तसं मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की आता कसं आहे की आता मी माझ्या मुलीवरून सांगते की तिला वाचनाची भरपूर आवड आहे. आपण जसे पुराण बघितले किंवा उपनिषद बघितले, त्याच्यात कसं आहे सगळं गोष्टी रूपांमध्ये आहे. ते कसं आहे की मुलांना वाचायला, ऍटलीस्ट म्हणजे माझ्या मुलीला वाचायला ते एक गोष्ट वाचल्यासारखं ते इंटरेस्टिंग वाटतं. पण आता हे दासबोध मध्ये काही असं गोष्टीसारखं काही नाही, जे काही आहे ते सगळं तत्वज्ञान किंवा हे सगळं आहे. तर बरोबर. अशा मुलं म्हणजे तुम्ही असं जसं तुम्ही केलं की मनाच्या श्लोकांचं तुम्ही हे करत होते, तसं तुम्ही मुलांसाठी काही क्लास वगैरे घेऊ शकता का? की आता आता सगळे कसं की मनाच्या श्लोकांचं कोण घेतं क्लास असं माहित नाही, पण ऍटलीस्ट एक रोज 2-4 श्लोक म्हणायचे किंवा त्याचा अर्थ समजून सांगायचा, असं काहीतरी तुम्ही करू शकता का मुलांसाठी? हो हो, ऍटलीस्ट करता येईल ना. शनिवार हा, म्हणजे रविवार. रोजच्या पेक्षा मी तर म्हणेन आठवड्यात, कारण मुलांचं कसं असतं त्या वयात ना, रोज हे धार्मिक ऍक्टिव्हिटी गोष्टी आवडत नाहीत. हल्ली मी तरी खूपच ऍक्टिव्हिटी कमी सुचवतात. जणांना आवडत. हा. आठवड्यातनं एक दिवस घेऊन ते श्लोकाचा अर्थ, मनाच्या श्लोकाचा अर्थ फक्त तेच की ही सवय आम्हाला त्या बालभक्तीमुळे आणि बैठकीमुळे लागली की ते आठवड्यातनं एकदाच असायचं. पण बाकीच्या हं. दिवशी उपासना करायची, म्हणजे रोज सकाळ संध्याकाळी वाचायचं देवासमोर ते श्लोक, शुभं करोती, ती प्रार्थना म्हणायची. हे रोज करायचं, ते होती ती साधना करायला लागायची. ती आवडीवर मग प्रत्येक जण करतात. तर कारण मी जेव्हा करत होते तेव्हा माझ्या बरोबर करणारे बरेच जण होते, पण सगळ्यांची हा. शेवटपर्यंत नाही झाली. त्यातले काही नाही जण का? म्हणजे म्हणजे हातावर मोजण्या एवढे 3-4 जण आहेत जे अजूनही आहेत अध्यात्मात. बाकीचे संसारात गुंतले गेले. तर ते परत नाही. प्रत्येकाचं आता सोलटं. कल्चर पण असं आहे की मुलांना तसं हे नाही, एक तर इंग्लिश मिडियम स्कूलमुळे म्हणा किंवा तसं घरात पण जास्त तसं कल्चर नसतं त्याच्यामुळे. पण ऍटलिस्ट काहीतरी आता असे प्रत्यक्षात जर आपण घराजवळ बघायला गेलो तर असे किती मुलं मिळतील माहित नाही, पण आता ऍटलिस्ट हे झूमचा प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे ऑनलाईन, त्याच्यामुळे कुठून कुठून कुठल्या कुठल्या टोकातून कुठल्या कुणीच असे कुणी इंटरेस्ट असलेले मुलं जर जोडले गेले. आता माझ्या मुलीच्या बद्दल सांगाल तर ती गुरुकुलात शिकते, ती नॉर्मल शाळेत नाही शिकत. आणि ती संस्कृत शिकते. तर संस्कृतचं कसं आहे की मेन म्हणजे सगळे श्लोक आणि ग्रंथ हे सगळं आहे. बरोबर. ती हे आहे की ती संस्कृतच्या परीक्षा देते. ती रविवारी तिचा संस्कृतचा क्लास असतो, त्याच्यात 2 पाठ असतात. पहिला पाठ हाच असतो की वेगळे वेगळे स्तोत्र सगळे म्हणायचे, संस्कृत बेस बरोबर. सगळे, त्याच्यात फार अगदी विष्णू सहस्त्रनाम झालं, ललिता सहस्त्रनाम झालं किंवा असे मोठे मोठे सगळे स्तोत्र आहेत, त्या हम्म, लेवलचे सगळे असतात तसे. तर हम्म, पण मनाचे श्लोक आता कसं की मी बँगलोरला असते, मनाचे श्लोक हा आपला सगळा मराठी हे झालं. तर कसं आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे कसं त्याला जास्त लवकर कनेक्ट होतील मुलं. असं असेल तर कुठून, म्हणजे आता हे ऑनलाईनमुळे कसं की आता आपण कुठल्या कुठल्या कोपऱ्यातून सगळेजण ह्या विहंगमला जोडलं गेलेलो आहोत. तर हे ऑनलाईनचा बरोबर. प्लॅटफॉर्म त्यासाठी खूप चांगला आहे. जिथं कोणाला, ज्या मुलांना इंटरेस्ट असेल ते ऍटलीस्ट जोडले जातील किंवा ते ऍटलीस्ट त्यांना त्याचा अर्थ कळेल. आता मनाच्या श्लोकाचा आपण म्हटलं की म्हणा मनाचे श्लोक पुस्तक जरी आणून दिलं तरी त्याचा अर्थ, आता तुम्हाला इतका अनुभव आहे त्याच्यातला, तर तुम्ही जास्त मुलांना चांगलं समजून सांगू शकताल हो, हे. घेता येईल, काहीच हरकत नाही. म्हणजे मनाचे श्लोक अर्थासकट सांगितले ना, कारण ते ना आपल्या व्यावहारिक आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहेत मनाचे श्लोक. हा, आणि अगदी बरोबर. हा. हा, तर आपण पण ते आम्ही आणि पण सोपे आहेत. लहानपणी म्हणायचो, हा मना हम्म. सच्चिन अगदी लहानपणी म्हटलेलं आहे सगळं, पण आता काय नंतर नाही राहिलेलं काही त्याच टच असं राहिलंय. तर खरं तर ना मोठ्यांसाठी पण खूप चांगले आहेत ते मनाचे अगदी श्लोक. एक अगदी. मनाचा श्लोक लक्षात ठेवला ना, त्याचं कनेक्शन आपलं पूर्ण दिवसभरात जे चालतं ना त्याच्यासोबत लागतं. ते आपण जसं मनन चिंतन करू त्याप्रमाणे. अगदी अगदी. नाही, आणि हम्म. आता तर मी दासबोध वाचते हा पहिल्यांदाच वाचते, म्हणजे म्हणजे ओके. मी आता माझं वय इतकं जास्त आहे, पण आता मी हा पहिल्यांदाच हातात घेतलाय दासबोध आपल्या या कार्यक्रमामुळे. त्याच्यामुळे थोडस अवघड वाटतंय समजायला, किंवा किंवा कदाचित मंगल मॅडमने आपली खूप तयारी करून घेतली याच्या आधी. ब्रेन वॉश पुष्कळ झालेला आहे, तुम्ही पण सोलचे पुष्कळ हे क्लासेस घेतलेले आहेत, मंगल मॅडम प्रत्येक वेळेस आपल्याला सांगतात, त्याच्यामुळे ते झेपतंय तरी आता त्या पुस्तक म्हणजे दासबोधात काय आहे ऍटलिस्ट ते तो विषय झेपतो तरी आहे, नाहीतर काहीच कळलं नसतं. पण म्हणजे कसं आहे की ठीक आहे, आमचा हा प्रवास आता असा असेल, पण कसं आहे की या छोट्या मुलांना जर थोडस आपण मनाचे हम्म. श्लोक, त्याचा अर्थ आठवड्यात 1-2 शनिवार रविवारच एखाद दिवसच. म्हणजे तुम्ही मॅडम आता बघत असाल ना आजूबाजूला परत पूर्वीचं सगळं यायला लागलंय. आता तुम्हीच बरोबर बघा, अगदी. तुम्हीच तुमच्या मुलीला गुरुकुलात घातलंय. गुरुकुल तर पूर्वीची कन्सेप्ट आहे, बरोबर? तर हो हे हो.
जी काही आता म्हणजे आता मी पण माझी जर्नी आहे ती पूर्वीचीच होती. म्हणजे घरी वातावरण तसं होतं त्यामुळं दिवा लावणं देवाला सकाळचं संध्याकाळचं हातपाय धुवायचे शुभं करोती म्हणायचं. हे पूर्वीचं कल्चर आहे ना आपलं. हो, अगदी अगदी. तर ते कल्चर जर परत फॉलो व्हायला लागलं घरी ना, की आपोआप परत सगळेजण या अध्यात्माच्या इकडे यायला लागतील. म्हणजे हे प्युअर जे आध्यात्मिक नॉलेज आहे ते मिळायला लागेल. किंवा आवड निर्माण व्हायला लागेल लहान मुलांना. मग त्यासाठी आता हं. उलटा प्रवास करायची गरज आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला लागणार आहे. पूर्वी ऍक्च्युली आमच्या घरी पूर्वी सरळ इंजिनिअरिंग होतं, आता रिव्हर्स. ऍक्च्युली आता आमच्या आई घरी वडिलांना रिव्हर्स पहिला करायला इंजिनिअरिंग लागेल. आहे. मला असं वाटतं ऍक्च्युली आमच्या घरी रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे. म्हणजे हे द्वैत अद्वैत आता हा जो विषय आहे ना, हे मला 2 वर्षापूर्वी समजलं. ऍटलीस्ट द्वैत म्हणजे काय अद्वैत म्हणजे काय हे 2 वर्षापूर्वी मला समजलं. माझी मुलगी आता 12.5 वर्षाची, तिला पण 2 वर्षापूर्वीच समजलं. म्हणजे तिला मला तेच आता रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला लागणार आहे, की आपण म्हणतो ना बालभक्ती किंवा हं. मनाचे श्लोक लहान मुलांना, तर आधी ते मोठ्यांना करायला लागेल. म्हणजे आई वडिलांना संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी हातपाय धुवून देवासमोर बसून दिवा लावून मनाचे श्लोक आणि शुभंकरोती म्हणायला लागेल. आणि ते जेव्हा म्हणतील आणि लहान मुलं ते बघतील त्यांची, तेव्हा ते करतील. तर हे रिव्हर्स इंजिनिअरिंग आता करायला लागणार आहे. इथपर्यंत तर आहे. म्हणजे दिवा लावणे किंवा रामरक्षा म्हणणे, मारुती स्तोत्र म्हणणे, बरं. अथर्व शीर्ष म्हणणे, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणणे, हे तर इथपर्यंत हा आहे. ते सगळ्यांच्या हं, घरी नाही ना होत. आता तुमच्याकडे होते उत्तम भाग आहे हा. पण हं, हं. सगळीकडे नाही. जसं तुम्ही म्हटलात ना की इंग्लिश मिडियममुळे वगैरे, कारण इंग्लिश मिडियमचं कल्चरच वेगळं पडतंय ना खूप पूर्ण कल्चर वेगळं आणि कॉन्व्हेंटचं. इतकं इतकं वेगळं त्यामुळे आहे हे ना सगळं त्यांना, बदल. म्हणजे काहीच गंधच नाहीये या सगळ्या कुठल्या गोष्टींचा. त्यामुळे संस्कार खूप बदललेत, की वागणं पण हं. मोठ्यांसोबत कसं वागणं, म्हणजे त्यांना नमस्कार करायला पायाला हात लावणं म्हणजे खूप कसं तरी होतं त्या मुलांना नमस्कार करायला. खूप कमीपणा वाटतो असं ऍक्च्युली. आणि आता लेटेस्टचा अनुभव सांगते. म्हणजे आता माझी मुलगी तर गुरुकुलात शिकते, त्याच्यामुळे तिचं कल्चर किंवा तिचं हे हा, जे आहे ना, असणार. ते खूपच हम्म. वेगळं आहे. ती म्हणजे जर तिच्या बरोबरचे 4 मुलं असे इंग्लिश मिडियमचे असेल आणि ती असेल तर सगळ्या याच्यात ती खूप वेगळी वेगळी दिसणार. हो. नक्की. पण म्हणजे थोडंसं साहजिक. कसं होतं की बाकीचे सगळे मुलं कशी इंग्लिशमध्ये फाडफाड बोलतील आणि असं हे, त्याच्यामुळे असं वाटतं की नाही हिला काहीच येत नाहीये. पण ऍक्च्युली आता आपण आपल्या लेवलनी जर बघितलं तर ती त्यांच्या लेवलच्या फक्त खूप वरची लेवलच्या लेवलची तिची. येस येस, मी तेच म्हणणार होते. अजून एक थोडे दिवस थांबा. थोडे दिवस म्हणजे एक 2-4 वर्षात तुम्हाला हा डिफरन्स पण दिसायला लागेल. आता आहेत ना हे आश्रम किंवा गुरुकुल आहेत ना ते चालणार. तुम्हाला चिन्मय मिशन माहितीये का? चिन्मय मिशनच्या शाळांमध्ये ऐकून पण ऐकून माहितीये. हा. तर आता चिन्मय मिशन मध्ये ऍडमिशन मिळत नाही. ते गुरुकुल सारखंच आहे. तिथे वेदांवरती ज्ञान किंवा शाळा ती जी आहे ती वेदांचं ज्ञान देणारी आहे. बाकीचं देतातच. शाळेत जसं असतं तसं बाकीचा सिलेबस आहे. पण त्यांच्या हं. इथे एक्स्ट्राचं जे आहे ते वेदांबद्दलचं ज्ञान असते. तर गव्हर्नमेंट आता मध्य प्रदेशचं जे गव्हर्नमेंट आहे ना ते फ्री ऑफ कॉस्ट 10 दिवसाचा कोर्स फ्री देतं. त्यांच्या इथे काहीतरी एज लिमिट आहे. तर ते ते फॉर्म भरायचा असतो आणि तिथे म्हणजे सुरुवात अशी करतात की तुम्ही 10 दिवस या आधी तिथे तुम्हाला कसं वाटतंय बघा. आणि मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही तुमच्या मुलांना चिन्मय मिशनला घालू शकता. आणि तिथे सगळं फ्री आणि सगळं ते कल्चरच वेगळं आहे. गुरुकुलासारखंच आहे. तर तिथे खूपच कल्चर वेदांचं वेगळं ज्ञान दिलं असतं. जातं. हा, माझ्या मुलीची शाळा ती पण तशीच आहे, म्हणजे हायब्रिड आहे. हम्म. तिथे मॉडर्न हे हम्म. म्हणजे मॅथ सायन्स आणि हे सगळे विषय तर असतातच. पण त्यांच्या हम्म. शाळेत कसं आहे ना की संस्कृतीला इतकं महत्व आहे. संस्कृती पण आहे आणि मी इंडियन आहे, मी भारतीय आहे, आपलं कल्चर ऋषींकडनं जे काही आलेलं आहे ते इतकं ठासून त्यांच्या मनात भरतात. म्हणजे त्यांचं हिस्ट्रीचं पुस्तक त्यांच्या शाळेने तयार केलेलं आहे. ते बाहेरचं हा. हिस्ट्रीचं पुस्तक नाही वापरत. किंवा नुसतं हिस्ट्री असं नाही, आपलं जे गणित हम्म. जे आहे समजा, तर हम्म. गणिताचा प्रत्येक रूल जो आहे तर त्याचं ओरिजिन आपल्या टेक्स्टबुक्स मध्ये कुठे आहे, म्हणजे भारतीय पुस्तकांमध्ये त्याचं ओरिजिन कुठे आहे. हम्म. सायन्सचा कोणता पण आता मॉडर्न सायन्स मधलं जे कोणतं एखादा रूल घेतला, कुठला प्रिन्सिपल घेतलं तर त्याचं ओरिजिन आपल्या ग्रंथांमध्ये कुठे आहे, असं ते कुठे बरोबर. पॅरल शिकवतात बरोबर. ते. गुरुकुलात त्याच्यामुळे तेच आहे. हम्म. हं, इतकं ते असं म्हणजे मी भारतीय आहे आणि आपली संस्कृती इतकी पक्की आता आहे. तेच आता पुन्हा लोक तिकडेच वळायला लागलेत. म्हणजे आपल्यासारखे आता जे ध्यानात आलेले म्हणा किंवा ज्यांना आता कळायला लागलंय काय ते लोक आता त्याच मार्गाने वळतायत की कॉन्व्हेंट वगैरे काही नाही, गुरुकुल बघतायत किंवा होम स्कूलिंग करतायत. आपलं आपणच होमस्कूलिंग. घरी हं. हं, हम्म. आम्ही केलं होतं तसं. आणि आता लेटेस्ट म्हणजे या आठवड्यातलीच गोष्ट आहे की तिला मी इकडे पाठवलं होतं एक कॅम्पला. इथे बँगलोरमध्ये हे आहे ना, श्री श्री रविशंकरांचं हम्म. आश्रम, आर्ट ऑफ लिव्हिंगचं हो आश्रम हो जे आहे ना, हो. तर तिथं त्यांचं हे होतं 5 दिवसाचं कॅम्प होता इंट्युशन प्रोसेसचा.
हम्म. इन्फ्युजन प्रोसेस म्हणजे काय, आपलं सिक्स सेन्स ऍक्टिव्हेट करतात, ते पिट्युटरी ग्लँड वरती काम करतात. थर्ड आय ओपन. आणि डोळे बंद करून मग त्यांना म्हणजे आता पहिली स्टेप म्हणजे डोळे बंद करून ते काय, कोणती अक्षर, कोणती फिगर डोळ्यासमोर आहे, कोणता रंग आहे ते ओळखायचं, किंवा ते सेमचे सेम ड्रॉ करायचं, असं होतं ते. पण त्याच्यातही सगळं हेच पिट्युटरी ग्लँड वरती काम करणार ते. थर्ड आय नंतर ओपन करतात. थर्ड आय ओपन करतात. नंतर मग ते त्यांची सुदर्शन क्रिया, आर्ट ऑफ हो. लिव्हिंग सुदर्शन क्रिया, त्याच्यामध्ये पण मग प्राणायामचे सगळे प्रकार येतात. भस्त्रिका येतं, नंतर ओंकार येतं, मेडिटेशन येतं. हे 3-4 स्टेप्स आहेत त्याच्या. आणि आयपी प्रोसेसच्या ज्या आहेत त्या वेगळ्या काही स्टेप्स आहेत त्या. ते त्यांचं हे आहे, म्हणजे पेटंट असल्यासारखं आहे ते. तर पण ते हे आहे की तिथे पण असंच झालं, ती इतकी अशी ऑड वन आउट वाटत होती, पण ती सगळ्यांपेक्षा इतकी वेगळी होती, कारण सगळे बहुतेक मुलं कसे इंग्लिश मिडियमचे आलेले, बाकी कॉन्व्हेंटचे आलेले. बरोबर. त्याच्यामुळे तिला आहे, तुला काही समजत नाही, तुला काही समजत नाही असं. पण ऍक्च्युली पाहता ना की हे म्हणजे मामी सांगते, मला जे 2 वर्षापूर्वी द्वैत अद्वैत कळलं ते तिला आता कळलेलं आहे. बरोबर. पण मला एकच वेळेला समजलं द्वैत म्हणजे काय ना द्वैत म्हणजे काय, अशी परिस्थिती. सोल प्लॅन. सोल प्लॅन म्हणजे जे आपण, तुम्ही जे काही सोलचे टाईप्स शिकवले ना, त्याच्यातलं असं वाटतं की ती वरची लेवलची, मी खालच्या हो, लेवलची मुलं आहे. आपल्याला, मुलं आत्ताचे आई वडिलांना शिकवण्यासाठीच आलेली आहेत ना. ते ऍडव्हान्स सोल आहेत, सगळे ऍडव्हान्स सोल आहेत. आपण त्यांना शिकवायला जातो, पण त्यांना त्याच्या पुढचं माहितीये. फक्त आपण त्यांना लहानपणीच त्यांना त्यांचे विचार दाबून ठेवलेले असतात ना, त्यामुळे ते घाबरून बोलतच नाही. आणि मग त्यांच्या ज्या काही सिद्धी आणि पॉवर आहेत ना, ते आपण दाबून दाबून, त्यांना जे इंट्युशन्स येतात ते दाबून दाबून मग ते बंद होतात मग यायचे. मग ते असे चिडचिडेपणा किंवा त्यांच्यातली जी काही पॉवर म्हणतो ना, एनर्जी, ती मग कुठे जात नाही. मग ते फार त्रास द्यायला लागणं वगैरे असं होतं. कारण लहानपणीच आपण त्यांचं सगळं दाबून जातोय, दाबून टाकतोय. तर ते शिकवायला आले, त्यांच्याकडे खूप जास्ती ज्ञान आहे. मग एका मुलगीचं आहे आता, युट्यूब वरती आहे, मी शेअर करेन आपल्या डिस्कशन ग्रुपवर. तर ती तर सगळं अख्खं महाभारत सांगते. मला वाटतं मी एकदा शेअर केलं होतं वाटतं ह्याच्यावर, आपल्या डिस्कशन ग्रुपवर. तर आता अशी खूप लहान मुलं आहेत की जे महाभारतात आपण आता वाचलंय किंवा रामायण महाभारत टीव्हीवर बघितलंय ना, त्यातल्या चुकीच्या कन्सेप्ट आहेत त्या ते करेक्ट करून सांगतायत. हो, म्हणजे तिचं आहे, 6-7 म्हणजे आता वर्षाची हे मुलं जे आहेत. आपलं थांबा, झालं एक ना म्हणजे. मिनिट, एक मिनिट, मी थोडं इंटरप्ट करते तुम्हाला, की लक्षात घ्या सविता मॅडम तुम्ही, की हं, हे जे सगळं आहे मुलांचं, तुम्ही आता हं, म्हटलं द्वैत अद्वैत तुम्हाला आत्ताशी कळलं आणि तिला लवकर कळलं, तसं नसतं ते. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, प्रत्येक मूल हे सोल प्रोग्राम नुसार आई वडील सिलेक्ट करतात. त्यांना त्यांच्या सोल मध्ये जे काही करायचं आहे तसंच पॅरेंटिंग ते निवडतात. आणि त्यामुळे त्याच घरात पडतात की ज्यांना त्यांचा सोल प्रोग्राम पुढे जाणार असतो, तसे संस्कार मिळणार असतात किंवा तशी पार्श्वभूमी मिळणार असते. हे एक पहिलं. दुसरं, तुम्ही जो हट्ट धरताय मुलीसाठी तो बरोबर नाही असं मला वाटतंय. कारण मॅडमनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तो लक्षात नाही आला. सोल प्रोग्राम महत्वाचा आहे. माझ्या मुलाचं मी उदाहरण देते की मी मुलगा खूप छोटा असल्यापासून अपार कष्ट घेतलेत त्याच्यावर, अपार. म्हणजे जर ब्रेन डेव्हलपमेंट बघितलं की पहिल्या 7 वर्षात ब्रेन डेव्हलप होतो. मग स्तोत्र म्हणणं, पठण करणं. त्यांनी 1.25-2 वर्षाचा असताना कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण केलेला आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं पूर्ण अभ्यास रिसर्च करून मी त्याच्यासाठी वेळ द्यायची, जरी जॉब करत होते. म्हणजे एक वेडी पिपासू आई म्हणतात ना तसं. पण आता माझ्या लक्षात येतं की हे जे मी त्याची जडणघडण करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, व्यर्थ. कारण तो जो प्रोग्राम असतो ना सोलचा, त्या ह्यानीच तो जातो. म्हणून हे कळल्यामुळे मी आता तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन सांगितली मुलांबाबतीत. मुलांबाबतीत काहीच ठरवू नका. मुलांच्या बाबतीत ठरवायचे त्यांचा जो सोल पर्पज आहे, सोल प्रोग्राम आहे, तो लवकर पुढे जात आहे. त्यांना लर्निंग लवकर होत आहे. आता तुम्ही जी मुलीचं म्हणता की ती ऑड वन आउट वाटते, तर ते क्वालिटीज असतात. इंग्लिश मीडियम म्हणा किंवा सीबीएसई पॅटर्न असतं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स अगदी बोल्ड येतो, बाकीच्या व्हॅल्यूज असतात. पण याचा अर्थ आपले जे आता तुमची मुलगी गुरुकुलमध्ये शिकतीये ते काही वाया जाणार आहे किंवा उपयोगाचं होणार आहे असं काही नाहीये. म्हणून तुम्ही आता काय केलं पाहिजे की मुलांना स्वतः, जसं मॅडमनी सांगितलं, तुम्ही घेतलं नाही लक्षात, की तुम्ही देवाजवळ बसायचे, तुम्ही मनाचे श्लोक म्हणायचे, तुम्ही अर्थ हे करायचं, तेव्हा कुठंतरी तुमची मुलं करतील. तीही छोटी असेल तर. तुमची मुलगी आज्ञाधारक आहे मॅडम, पण ते वयाच्या मानाने ती मुलं ऐकत नाहीत. मॅडम जसं म्हटल्या तसं, की मुलांना ही धार्मिकता आवडत नाही. मुलं आपल्याला हसतात. त्यांचा प्रोग्राम वेगळा आहे, त्यांची पद्धत शिकण्याची वेगळी आहे.
त्यांच्यात इनहेरंट सगळं हे नॉलेज काळानुसार किंवा आता जे काही येणार आहे त्यानुसार ते आहेच आहे. त्यामुळे आपण नाही लादलं पाहिजे. आपण तुम्ही हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही एक फक्त म्हटलं पाहिजे की तिचा लर्निंग पुढे जात आहे, तिचं सोल पर्पज पुढे जात आहे. आता आपण विहंगमचे मुलांचे कोर्सेस जे व्हॅकेशन मध्ये घेतोय त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही जर विहंगमचं ड्राफ्टिंग बघितलं, मी सारखी म्हणते तुम्ही विहंगमचा ड्राफ्ट बघा, विहंगमला काय अचीव करायचं. तुम्ही विहंगम म्हणजे फक्त ध्यान समजता. ऍक्च्युअली विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन हे नाव सुद्धा कोणाला घेता येत नाही. सगळे जण त्याच्यात चुका करतात. काय एवढा अट्टास पाहिजे टेक्नो होलिस्टिक काहीतरी म्हणायचं, नुसतं विहंगम म्हणा ना. मी ऑब्झर्वेशन केलं म्हणजे अमृता मॅडम एक दोन सोडले तर ते म्हणताना सुद्धा लोकांना म्हणता येत नाही. विहंगम म्हणा नुसतं, तर त्याचा ड्राफ्ट नक्की वाचा. हा जो आपला जो कल्चर आहे सनातन धर्माचा ट्रॅडिशनल भारताची म्हणा आपली परंपरा जी आहे ती जतन करायची आहे विहंगमला. आणि याच्याच उद्दिष्टाने हळूहळू आपण पुढे जातोय. आधी आपण केलं, मग आपल्या मुलांना आपण जे काही आहेत शिकलेलो आहोत या 2-3 वर्षात ते मुलांपर्यंत हे हसत खेळत बिंबवलं पाहिजे. तुम्ही म्हटलं चला मनाचे श्लोक या बसायला क्लास, मुलं येणार नाही आहेत, लक्षात घ्या. म्हणजे इव्हन मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाते त्यावेळेला एक टॅक्टफुली त्यांना मेडिटेशन, एक जे काही मनावर संस्कार असतो किंवा मनामध्ये ठसवणं असतं ते टेक्नॉलॉजिकल पर्सनॅलिटी लिडरशिप डेव्हलपमेंट शिकवता शिकवता मेडिटेशनची 4 वाक्य टाकते, एखादा 2 मिनिटं 5 मिनिटाचं घेते किंवा मग त्याचे सायंटिफिक इकडे अभ्यासात किंवा त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी कसे फायदे होतील उदाहरणार्थ छोटी मुलं, छोट्या मुलांना हृदय मेडिटेशन म्हणजे तुम्हाला हवं ते मिळेल, काय हवं ते खेळणं म्हणा, तुम्हाला काही खाऊ हवाय, गाड्या हव्यात, या सर्व गोष्टी हृदय मेडिटेशनने मिळतील असं करत त्यांना ती व्हॅल्यू द्यायची आहे. तर याच्यामध्ये नूतन मॅडमनी लिहिलंय आमचे पण मुलं येतील, पण नूतन मॅडमना मला विचारायचं तुम्ही कुठं नाव नोंदवलंय आपल्या विहंगमच्या व्हेकेशनल ह्याच्यामध्ये. सविता मॅडम तुम्ही तरी नोंदवलंय ना मुलीसाठी. हो मग मॅडम. नूतन मॅडमना माझा प्रश्न असा आहे की का नाही तुम्हाला वाटलं खरं तुमच्या मुलांना जास्त गरज आहे हे काय आपण शिकतो ते सगळे, आणि हे इंटिग्रेटेड व्हॅल्यूज मिळणार आहेत, ती काही थोडी नुसती अशी श्लोक मंत्र ध्यान ह्या व्हॅल्यूज नाहीयेत तिथे. योगा बाकीचं पण आहे सगळं तिथे, निसर्ग आता आपण जे शिकतो निसर्गातनं झाडांमधनं व्हायब्रेशन काय एनर्जी काय हे सगळं शिकवलं जाणार आहे. तरी सुद्धा तुम्ही आलिप्त आहे, कारण हायर चक्राला जसे भराभरा पैसे भरले किंवा नूतन मॅडम पहिल्याच होत्या त्यावेळेला एक माझ्या मनात क्लिक विचार झाला की या स्वतःच्यासाठी मात्र भरभर पैसे भरतायत, पण मुलांसाठी का नाही नाव आली, तिथे तर पैसे पण भरायचे नव्हते. मग मुलांसाठी का नाही वाटलं, हे एक माझ्या मनात एक चिंतनाचा विषय बनून गेला की काय कारण असावीत ही. मुलं ऐकत नाही ठीक आहे, पण आपण नाव तर नोंदवायला काय हरकत आहे. पुढचं पुढं मीटिंग झाल्यावर नंतर विचार करतील बघतील नाही म्हणतील, किंवा तुमची काही नेहमीचीच कारणं असतात, वेकेशनला गावाला जायचंय इकडे जायचंय तिकडे जायचंय. तर या थोड्याशा सबबी असतात मला असं वाटतंय, कारण आपण जो हा व्हॅकेशनल कोर्स करणार आहोत त्यातून पुढे जायचंय आपल्याला, वर्षभर त्यांना समुपदेशन करायचंय पालकांचं. आता मला सविता मॅडमनी अमृता मॅडम सांगितलं की त्यांच्या मुलीचा टाइम मॅनेजमेंट प्रॉब्लेम आहे, बघा तुम्ही शेड्यूल मध्ये मॅडम. सविता मॅडम मी लगेच टाकलंय माझ्या सेशन मध्ये, एवढा मी एकेकाचा विचार करतेय. आणि अमृता मॅडम तर टाइम मॅनेजमेंट युथला घ्यायलाच सांगितले, पण तुम्ही म्हटलं म्हणून मी खालच्या गटाला सुद्धा लगेच टाइम मॅनेजमेंटचं काही सांगू म्हणून आपण पोस्ट केले. तसं पॅरेंट्सचे काही प्रॉब्लेम्स आहेत, मुलांचे काही प्रॉब्लेम आहे, याप्रमाणे आपण पुढे जाणारच आहोत. तर हे सगळ्यांना पुन्हा मी एकदा कळकळीची विनंती करतेय की मुलांसाठीची ही संधी अगदी दौडू नका. यातून खूप मुलांना चांगलं मिळणार आहे, बाउंडिंग होणार आहे आपलं, आणि तुम्ही जे काही करत आहात ते त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी इंटिग्रेटेड अप्रोचनी पोहोचणार आहेत. अभ्यासाचे टेक्निक्स आहेत तिथे, त्याचे मंत्र आहेत, परत अभ्यासाचे सुद्धा जर बघितले तर एकदा या गोष्टीला रिस्पॉन्स आला तर पुढे पुढे खूप टेक्निक्स आहेत ब्रेन डेव्हलपमेंटचे पण, होम डेव्हलपमेंट सुद्धा. आपल्यातल्या एक नवीन जोडलेल्या मॅडम म्हणतात की मॅडम तुमचं ऐकून ऐकून म्हणजे एक 6-7-8 महिने ते झाले, पण त्या म्हटल्या तुमचं ऐकून ऐकून मला सारखं असं वाटलं की माझा गर्भ मला असा डिझाईन करायचा आहे. आणि मॅडम ही जे सगळं बोलतात ते मला गर्भाला शिकवायचे आतापासून. किती सुंदर मॅडम बोलतात, किती सुंदर बिंबवतात, तर माझ्या गर्भापासून मला हे घडवायचंय.
तर त्या मॅडमना म्हणजे कन्सेप्शन सुद्धा झालं नको असताना, आणि त्या मला सांगतात की मॅडम तुमचं ऐकून ऐकून गर्भाची जशी इच्छा होती बघा, हे सगळं मॅनिफेस्ट कसं झालं. तर इतकं सुंदर आहे हे. पण एकच पुन्हा सगळं सांगायचंय, तुम्ही काही प्लॅनिंग जास्त मुलांचं करू नका. तुम्ही फक्त नेचरवर सोडून द्या. तुम्ही एक इंटेन्शन ठेवा. सोल प्रोग्राम नुसार जाऊ देत. आणि आपण तर आता बघतोय मायाजाळात आहे, हे सगळं मायाजाळ आहे ना. मुलांनी हे करावं, चांगलं व्हावं, पैसे मिळवायचे. डिस्कशन ग्रुपवरचा व्हिडिओ सगळ्यांनी बघा मुलांसाठी, की आपण मुलांना किती चुकीचं फीड करतोय, सक्सेसचं काय सांगतोय. मग अपयश आली तर मुलं पचवतायत का? मग हे त्या डिस्कशन ग्रुप मधल्या व्हिडिओने तुमचे डोळे उघडतील. आणि जी काही आपल्या व्हॅल्यूज आहेत, आपलं हे आहे ते जपताना त्यांचे सोल प्रोग्रामला आपण हात घालायचे नाहीत. की हे सगळं मुलं आपलं स्तोत्र म्हणा, श्लोक म्हणा म्हणतील, त्याची त्यांना गरज नाहीये, हे पण लक्षात घ्या. ह्याची सगळी गरज नाही. त्यांच्या टेक्नॉलॉजी वेगळ्या आहेत, त्यांची तंत्र वेगळी आहेत, सुपर फास्ट तंत्र आलेली आहेत. ठीक आहे, थोडं हे करता करता, पण कुठल्या वयाला तुम्ही हे करू शकता? मुलं लहान असतील तरच या छोट्या मार्गाने आपल्या पूर्वीच्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. मुलं जर मोठी झाली असतील, 5वी 7वीच्या पेक्षा मोठी असतील, तर त्यांना वेगळ्या पद्धतीने हे केलं पाहिजे. तर हे मला सारखं सांगायचंय. तर धन्यवाद अमृता मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुमचं खूप छान झालं दासबोध वाचन. आणि मॅडम चालले आहेत विपश्यनेला, हेही मी सगळ्यांना सांगतेय. अमृता मॅडम विपश्यनेला चालली आहेत, तर तुमच्याही मुलांना विपश्यनेची व्हॅल्यू जरूर द्या. विपश्यनेला त्यांना पाठवा. आणि सगळ्यात जर मेडिटेशनला त्यांना जोडलं ना, त्याहून अगदी हे श्रेष्ठ काहीही नसणार आहे. पुन्हा तेच सांगते, कारण एकदा मेडिटेशनचा पाथ त्यांनी निर्माण केला, रोज हॅबिट ठेवली, तर आपोआप त्यांचा जो काही पर्पज आहे जीवनातला, तो आपोआप पुढे ड्राईव्ह होणार आहे. मेडिटेशन त्यांना जे करायचंय तेच ते करणार आहे. योग्यच कर्मा करणार आहेत, त्यांच्या सोल प्रोग्राम प्रमाणच कर्मा करणार आहेत. त्यांच्या सोलला ते कनेक्ट होणार आहेत ध्यानामुळे. आणि सोलला एकदा कनेक्ट झाले की त्यांना बरोबर कळतं मी वेळ कसा घालवायचा, मी काय केलं पाहिजे. तर सर्वात महत्वाचं मेडिटेशनवर फोकस ठेवा, म्हणजे आपोआप त्यांचं पुढे जाईल, विकास सर्वांगीण होईलच होईल. तर अजून कोणाला काही बोलायचंय का? मी एक ऍड करू का? म्हणजे मी मगाशी पण माझ्या स्टोरीमध्ये सांगितलं की तुम्ही माझी आई त्यांच्या लक्षात येत नव्हतं म्हणून मी थोडं एक्सप्लेन केलं. हा बोला. हो हो. तर मी मगाशी सांगितलं माझ्या ह्याच्यात की माझ्या स्टोरीमध्ये की माझी आई तिच्या कॉलेजपासून ध्यान करायची, विवेकानंद ओशोंचा वगैरे फॉलो करायची. आणि मी लहान असताना ती कॅसेट लावायची ओशोंच्या फिलॉसॉफीचे, ते ऐकायचे मी बऱ्याचदा. पण तिने कधीच जबरदस्ती नाही केली की तू पण ऐक, तू पण असंच कर, तू पण ध्यान कर. तर मला ती एक कन्सेप्ट तिची आवडते. म्हणजे मी अजून पण तिला कधी असं तोंडावर नाही म्हटलं, म्हणायला पाहिजे की आम्हाला दोघींनाही की कधीच तिनं असं जबरदस्तीने सांगितलं की तुम्ही मनाचे श्लोकच म्हणा, तुम्ही दिवास लावा. म्हणजे ती स्वतः कधी तिने देवपूजा, मी म्हटलं ना, आई वडिलांनी दोघांनी कधी आध्यात्मिक गोष्टीसाठी कधीच काही सांगितलं नाही. म्हणजे माझी आई आजपर्यंत तिने कधीही एकही उपवास केला नव्हता, वटपौर्णिमेचा सुद्धा नव्हता. त्यामुळे आम्हीही कधी करत नाही किंवा आम्हालाही ते वळण लागलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडिलांना वाटायचं की करायला पाहिजे, आई करत नाही म्हणून तुम्ही पण करत नाही तर हे तुमचं चुकीचं आहे, तुम्ही पण आपले संस्कार किंवा परंपरा फॉलो केली पाहिजे. पण आम्हाला पण नाही वाटलं, म्हणून आम्ही दोघींनी पण कधी वटपौर्णिमेचे उपवास किंवा पूजा वगैरे केली नाही. पण आता ती एकादशी करते, ती ध्यान करते तिचं तिचं रोज जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा. पण तिनं कधी फोर्स केला नाही किंवा आम्हाला आमच्याकडनं कधी अपेक्षा नाही केली की तुम्ही पण ध्यान केलं पाहिजे, तुम्ही पण ओशोंना फॉलो केलं पाहिजे, तुम्ही पण विवेकानंदांना फॉलो केलं पाहिजे, असं कधीच. किंवा तुम्ही पण पुस्तकं वाचलीच पाहिजेत, असं कधी कंपल्शन आजपर्यंत तिचं कशाच्याच बाबतीत कंपल्शन नव्हतं किंवा करायला पाहिजे. तर ती एक गोष्ट घेण्यासारखी, म्हणजे माझी आई म्हणून नाही, पण एक जी कन्सेप्ट मला आवडली तिच्याकडनं घेण्या. कारण आपण जी आलोय ना सगळेजण सोल प्लॅन घेऊन, आपल्यासोबत आपल्या आई वडिलांसोबत आपला काहीतरी प्लॅन आहे, आपल्या मुलांसोबत काहीतरी आहे, आपल्या नवऱ्यासोबत असेल, सासू सासऱ्यांसोबत असेल, तर ते आपल्या बरोबर का आलेत? कारण त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायचं. तर मी सध्या जेव्हापासून हे सोलचं कळतंय, सोलच्या लेवल, तेव्हापासून मी प्रत्येकाकडनं मला काय शिकायचं हे बघते. तर मला ते एक कळलं की माझ्या आईकडनं मला हे शिकायचंय की जबरदस्ती आपण कोणावरच करायची नाही. त्याला जे वाटते ना ते, मग तू इंजिनिअरिंगलाच गेलं पाहिजे, तू मेडिकलच केलं पाहिजे, तुला 90% पडले पाहिजे, तू नापासच नाही झाली पाहिजे, तू पासच झाली पाहिजे, हे काहीच कधीच नसायचं. म्हणजे माझी आई कधीच माझ्या शाळेत आली नाहीये, तेव्हा खूप वाईट वाटायचं. तेव्हा आतून वाटायचं की मैत्रिणींच्या आया येतात, पॅरेंट्स मीटला येतात, कार्यक्रम असतात तेव्हा येतात, माझी आईच येत नाही. ती जॉब करायची म्हणून पण जमायची नाही तिला, पण ती कधी सुट्टी असली तरी यायची नाही. मग आत्ता वाटतं की नाही, तिनं कधीच आमच्या सोल प्लॅन मध्ये इंटरफेअर नाही केलं, हे आत्ता कळायला लागलंय. तेव्हा आम्ही खूप ब्लेम केले
जे की आम्ही आतल्या आत प्रत्यक्ष बोलू नाही शकायचो मोठे असल्यामुळे, बरोबर. तर ते आत्ता कळते की तिने इंटरफेअर नाही केलं, ते मला शिकायचंय त्यातनं, की फ्युचरमध्ये जाऊन जेव्हा पॅरेंट बनणार तेव्हा म्हणजे मुलांच्याच नाही, कोणाच्याच सोल प्लॅन मध्ये इंटरफेअर नाही करायचंय. म्हणजे आता नवऱ्यासोबत पण आहे, तर त्याला जसं पाहिजे ना, तो त्याचा प्लॅन आहे. आणि सुदैवाने म्हणा किंवा सोल प्लॅन तो पण, की इंटरफेरन्स कुठेच नाही राहत आहे. जेव्हा आपण क्लिअर राहतो ना, की नाही आपल्याला कोणाच्यात इंटरफेअर करायचं, कोणाच्याच प्लॅन मध्ये, मग भलेही आपल्या प्लॅन मध्ये कोणी इंटरफेअर करत असेल ना, की आपण म्हणतो की मी कोणाला नाही म्हणत की तुम्ही असं वागा, तुम्ही जाऊ नका, तुम्ही हे करू नका, पण ते मला सांगतात की तू असं करू नको, तू तसं करू नको. मग जेव्हा आपलं क्लिअर होतं, आपली एनर्जी वाढते की आपण दुसऱ्यांच्या सोलमध्ये इंटरफेअर नाही करत, तेव्हा आपोआप आहे ना, दुसरे जेव्हा इंटरफेअर करत असतात ना, त्यांचं पण इंटरफेअर करणं कमी होतं. जसं माझ्या आयुष्यात, म्हणजे मी मॅडमशी बोलली आहे की माझ्या वडिलांचं मत अजूनही आहे, किंवा त्यांचा इंटरफेरन्स म्हणू आपण, म्हणजे लर्निंग घेण्यासाठी, की पीएचडी केलेस ना, मग तू जॉबच केला पाहिजे, तू पैसेच मिळवले पाहिजेस, तू घरातच म्हणजे पीएचडी केले काय घरात बसण्यासाठी केलेस का. तर तो एक प्रकारचा मला इंटरफेरन्स आत्ता वाटतोय. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं बरोबर आहे. ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून, वडील म्हणून, मुलीनं एवढं शिकवलंय त्यांनी किंवा परवानगी दिली शिकण्याची, त्यासाठी जे काही करायचं ते त्यांनी केलं, त्यांचं कर्तव्य, तर त्यांची अपेक्षा असणं बरोबर आहे. पण कुठेतरी त्यांचा तो इंटरफेरन्सच आहे ना सोलमध्ये, की नाही तू जॉब केलाच पाहिजे. म्हणजे आता मला अध्यात्म आवडते, मला ध्यान आवडते, मला ध्यानाच्या गोष्टी आवडतात, तर मला असे कार्यक्रम आवडतात म्हणा, किंवा ध्यान करायला आवडतं, ध्यानाचे प्रोग्राम अटेंड करायला, रिट्रीट करायला आवडतात, आता विपश्यनाला चालले ते आवडतं. पण त्यांना ते आवडत, ते म्हणतात की ते काय म्हातारपणी करायची गोष्ट आहे, तुला आता तुझं वय जॉब करायचंय, पैसे मिळवायचंय, संसार करायचा, ते कर. तर तो एक प्रकारचा म्हणजे बघा, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे माझी आई कम्प्लिटली वेगळी आहे. ती अजिबात, म्हणजे तिने लहानपणापासूनच इंटरफेअर नाही केलंय. म्हणजे इव्हन खाताना पण कसं खाल्लं पाहिजे, सांगतेच सांग, तुला कसं खायचं खा, म्हणजे मला कळत नव्हतं तेव्हापासूनच सांगते. तर तिथं तिनं अजिबात इंटरफेअर तेव्हापासूनच नाही केलं. आणि वडील आत्ताही, माझं लग्न होऊन इतके वर्ष झाले तरी त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे ह्या दोन लर्निंग आहेत माझ्याच आई वडिलांकडनं, दोन वेगळ्या वेगळ्या सोलकडनं मला असलेलं लर्निंग, जे मला कळतंय. तसं प्रत्येकाकडनं आपल्याला काहीतरी लर्निंग आहे. मग आता माहिती नाही इथं जेवढे जण आहेत त्यांच्यापैकी कोणाचं तरी असेल मनात की काहीतरी प्रश्न म्हणून त्याच्याशी रिलेटेड हे सगळं इंटरफेरन्स आलंय, की सोल इंटरफेरन्स म्हणा किंवा हे. तर जे आपल्याला वाटतं की कुणी काय करावं, आपला रोलच नाहीये. कदाचित आपण जे ठरवतो ना, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स त्यांचा सोल प्लॅन असतो. जसं की आता मॅडमने सांगितलं, सविता मॅडमसाठी पण, की तुम्हाला जरी वाटत असलं तरी त्यांनी मनाचे श्लोक म्हणावेत किंवा असे ग्रंथ वाचावेत, जरी गुरुकुलमध्ये असलं तरी हे कळावं अर्थ, किंवा अध्यात्माकडे यावं. कदाचित तिचा सोल प्लॅन आहे तो ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स असेल, असणार आहे कदाचित. तो आपल्याला माहित नाही, आपण तेवढे ज्ञानी, अंतर्ज्ञानी किंवा दूरदृष्टीचे नाहीये, तेवढी आपल्याकडे अजून 360 डिग्री बघायचं हे नाहीये कपॅसिटी. तर ती काहीतरी ॲबिलिटी असेल, पुढचा सोल त्यांचा प्लॅन जो आहे तो ऍडव्हान्स असणार आहे. त्यामुळे आपण ते फोर्सफुली इंटरफेअर तर नाहीच करायचंय, किंवा फोर्सफुली करायचंय असं पण नाही. म्हणून म्हटलं की रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला लागेल, की आपण करायला बसलो, जर त्यांना वाटलं की ऐकून कानावर पडून पडून की हे काहीतरी चांगलं आहे, आपण पण वाचून बघावं, आणि मग त्यांनी केलं तर वेल अँड गुड, मग ते सुटणार नाही. जसं की मी एवढे वर्ष ध्यान करते, माझा नवरा नव्हता ध्यान करत, किंवा तो अपोज पण नाही करायचा, कुठे गेलं तरी सोडायला वगैरे यायचं, जा म्हणायचं, कधीच काही हे अपोज नाही केला. पण मी कधी त्याला ध्यान करच बसच असं नाही म्हटलं, मी फक्त सांगायचे. मग हे कार्यक्रम वगैरे चाललेले असतात, कानावर पडतं त्याच्या, ते ऐकत असतो वगैरे. पण त्याचा पण स्वभाव असा आहे की काहीतरी कर म्हणून सांगितलं ना, तर ते मुद्दाम करणार नाही, जसं की हल्लीची मुलं आहेत किंवा लॉजिकल सामान्य लोक आहेत तशा पद्धतीनं. त्यामुळे मी कधीच फोर्स नाही केला. पण को इन्सिडन्स म्हणा किंवा काय जे काय आहे ते, की मागच्या ह्याच्यात, म्हणजे मॅडमने आता दासबोधाच्या ह्याच्यात पण, आता हे ऊर्जेनं म्हणा किंवा काय, मला आता सुचलं म्हणून मी सांगते, की दासबोधाचं नाव दिलं म्हणा, किंवा त्याच्या आधी एक 10-15 दिवस स्वतःहूनच म्हटला की मला ध्यान करायचंय किंवा शिकायचंय. मी म्हटलं काय तुला येतंय, तुला माहितीच आहेत की सगळ्या गोष्टी. म्हणजे तो सगळ्यांना सांगायचा की ध्यान करणं चांगलं असं, पण स्वतः नाही करायचं, किंवा रोज नाही व्हायचं, किंवा माझ्यासोबत नाही बसायचं असं. आणि मग एक दिवस अचानक संध्याकाळी म्हटला की मला ध्यान करायचं. मी म्हटलं मी काय तुला कर म्हणून सांगितलेलं नाहीये. तर आणि मेन म्हणजे मला थोडा स्वभाव माहित असतो ना आपल्या आपल्या माणसांचा, की तू एक दिवस करणार, बाकीचे दिवस सोडून देणार, असं असेल तर करू नको, असं मी सांगितलं. कारण ध्यान काय एक दिवस करून त्याचं काही मिळत नाही, किंवा त्याचा काही फरक जाणवत नाही. तर तुला करायचं असेल तर इतके इतके दिवस करायला लागेल. आणि तेही मी त्यांना नंतर सांगितलं. पहिला म्हटलं की नक्की करायचंय का, आणि माझ्याकडनंच शिकायचंय का, मी तुला दुसरे पण प्लॅटफॉर्म, व्यक्ती किंवा ऍप आहेत ते सांगते, तू त्यातून नाही. म्हटलं मला तुझ्याकडनं करायचंय, तू माझं रोज ध्यान घे. तर किती वेळ घ्यायचं वगैरे हे सगळं झालं. मी म्हटलं मी घेते फक्त एका अटीवर, की
ऍटलिस्ट 40 ते 41 दिवस करायचं असेल तरच मी तुला शिकवू शकते, नाहीतर नाही. ही माझी एक टीचर म्हणून कंडिशन म्हणून समज म्हटलं. कारण त्याने सुरुवातच करताना केलं की ऍज अ टीचर म्हणून मी तुला सांगतो की मला हे सांग म्हणलं. नवरा बायको या नात्याने मला शिकवायचं म्हणत नाहीये. कारण मी कधी ह्याच्या आधी म्हटलं नाही तुला, मी आता म्हणतोय म्हणजे माझी तयारी आहे करायची. मी हे सोडणार नाही अर्ध्यात. मग मी ठीक आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर ना आता रोज ध्यान, म्हणजे मी विसरते त्या वेळेला, पण तो आठवण करतो की ध्यान करायचंय, बसूयात का म्हणून. तर हा एक बदल, म्हणजे आपण जेव्हा करायला सांगतो ना तेव्हा नाही होत. कारण माणसाचा स्वभावच म्हणा किंवा गुणच आहे आपल्या आतमध्ये जन्मतः, की कोणी सांगितलं ना की आपण मुद्दाम ते टाळतो करायचं. तेच जे त्यांचं त्यांनी येऊन केलं ना की त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याचा शेवटपर्यंत जो काही फायदा म्हणा किंवा साधना करायची ती होते. तर हे एक घरातलं उदाहरण की दासबोधाचा फायदा म्हणा, ग्रुप एनर्जीचा आपल्या म्हणा, की त्यामुळं मला एक वाटतं की म्हणजे त्यासाठी धन्यवाद आपल्या ग्रुप एनर्जीला, दासबोधाच्या वाचनाला आणि आपल्या सगळ्या गोष्टींना, की जरी म्हटलं की नवऱ्याला मी फोर्स नाही करत, तरी आतून वाटतं ना की आपल्या घरातल्या सगळ्यांनी ध्यान करावं. तसं वाटत होतं, पण फोर्स नव्हते करत. आणि ते झालं की ध्यान चालू झालं. म्हणजे आम्ही दोघं मिळून आता ध्यान करतोय. तर ती एक समाधान आंतरिक, बाकी काही देण्यापेक्षा गिफ्ट वगैरे, ते समाधान खूप जास्त आहे, की हे एक मोठं आयुष्यातलं माझ्या गिफ्ट मिळालं मला, की स्वतःहून नवऱ्यानं म्हटलं की माझं ध्यान घे आणि आपण रोज ध्यान करूया. तर हा एक अनुभव माझा किंवा रिझल्ट म्हणूयात आपण दासबोधाचा, तो खूप छान सांगितला. मॅडम. याहून श्रेष्ठ काय असणार आहे, नाही का? हो. म्हणजे दासबोध वाचनाचं तुमची सेवा फलित ठरली. किती क्विक हो. रिझल्ट आणि किती उत्तम रिझल्ट येतात बघा. कारण दासबोध अचानक आलं पुढे आणि त्यामुळे मी म्हंटलच आपल्या ग्रुपसाठी का आलं हे बघायला पाहिजे ना आपण. खूप छान तुमचं ऐकल्यावर वाटलं. तर चला सगळ्यांना धन्यवाद. अमृता मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एक तुम्हाला सांगायचंय अमृता मॅडम, तुम्ही बोललात म्हणून, द हा. सेलेस्टाईन प्रोफेसी हे पुस्तक तुम्हाला मी वाचा म्हटलंय. हो हो कारण हो. वडिलांच्या बाबतीत हे बघा सगळ्यांनीच ऐका. मॅडमनी आता वडिलांच्या बाबतीत जी चर्चा केली आहे ती माझ्या बरोबर डिटेल मध्ये झालेली आहे. तर आता मॅडमनी हा जो लहानपणी विचार केला असेल, आत्ता करत असाल, ते सगळं पेशींना तुम्ही घडवताय ते. ठीक आहे. तर हे तुम्हाला हील करायचे, रिलीज करायचे. म्हणजे हो. आपल्या आई वडिलांचे पॅटर्न आपण बघायचे. आपले मॅडम त्याचा वडील पण रिझल्ट मिळाला मला. म्हणजे मी जेव्हा हे विचार बदलला ना माझा, की ते हा इंटरफेअर करतात किंवा ते माझ्या मागे लागलेत, नाही करत, त्याच्यानंतर इंटरफिअरन्स नाही करत ते मी तुम्हाला, हा तुम्ही तेच. तसं धरू मग नका. त्याच्यानंतर तू जेव्हा विचार हा बदलला ना, त्याच्यानंतर ना जे काही फोनवरचं संभाषण मी तुम्हाला सांगितलं तेही बदललं, की आता हा नाही हा त्याच्याबद्दल मग चर्चाच होत मग नाही. बघा, हा आता सुद्धा. एक्झॅक्टली सविता मॅडम, तुम्ही पण जे मुलीला म्हटलं ना ऑड वन वाईट, ऑड वन आउट का हो. काय म्हटलं तुम्ही, वेगळी हा दिसते ती तुमच्या विचारांमुळे दिसते. आपण बोलू यावर. तर हे चालेल आपले चालेल. विचार मुलांना घडवतायत, लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही ऑड वन आउट म्हटलं, तुमच्या विचारांमुळे ते तशी घडतीये ती. तर तिला ओपन ठेवा, म्हणजे ती खुलेल. हम्म. आणि महत्वाचं, आपण सेलेस्टाईन प्रोफेसी, तुम्ही तर होतात सविता मॅडम, रेकॉर्डिंग पण असेल बघा, असेल तर टाका डिस्कशन ग्रुपवर. याच्यामध्ये आपल्याला काय आहे, आपण आई वडिलांचं आठवायचंय सगळं. आपल्या आई वडिलांचे आपल्यावर बिंब कशी पडलेली आहेत. एखादा इन्सिडन्स, मी तुम्हाला तुपाच्या बरणीचा सांगितला. तुपाची बरणी पडली तर आई माझी म्हटली राहू दे, त्यात काय, सोन्याची रिंग हरवली. तसं एक एक इन्सिडन्स आठवायचे. तर आपल्या आई वडिलांची आपल्याबद्दल मत काय, ते तसे हम्म. का वागलेत माहिती का, आपल्याला पुढे जाण्यासाठी तसं घडलेलं आहे. हो हो. आणि आपण ते जाऊन अनालिसिस करून पुढं आपल्याला त्याच्यावर जाता येणार आहे, फास्ट जाता येणार आहे. जसं माझ्या आई वडिलांनी मला कधी हे ग्रंथ वाचन म्हणा, धार्मिक देवपूजा, हे ते काहीच नाही शिकवलेलं. देवपूजा तर मी आताही कधी दिवा सुद्धा लावत नाही, तुम्हाला सांगते मी. मी मानसिक, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग हा कन्सेप्ट वापरते. पण ध्यान म्हणा, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, हे काहीच व्हॅल्यू नसताना आज मी अशी घडली आहे. तर हा प्रोग्राम असतो, सोल प्रोग्राम. सोल फक्त प्लॅन. हो. माझ्या बहिणी मला व्हॅल्यूज खूप दिल्या. आई माझी टीचर असल्यामुळं, वडील टीचर असल्यामुळं व्हॅल्यूज हायर लेवलच्या माझ्या आईने व्हॅल्यू दिल्या. तर हे जे आपल्याला वाटतंय आई वडिलांबद्दल, ते सगळं आपण अनालिसिस जर केलं आणि हम्म. आपल्याला त्याच्यातून काय पुढे जायचंय हे जर केलं, तर फास्ट चेतना वाढणार आहेत आपल्या. कारण चेतना तेव्हाच मनन चिंतन करूनच वाढणार आहेत, जाणीवा वाढणार आहेत. तर मुलांसाठी आपल्याला एकच करायचंय त्यामुळं, की एव्हरीथिंग, म्हणजे माझ्या मुलाला उत्तमातलं उत्तम सर्व काही मिळत आहे, बास, दॅट्स ऑल.
त्यांना काय उत्तम आहे ते सगळं मिळत आहे. माझ्या मुलांना उत्तमातलं उत्तम सर्व काही योग्य वेळी मिळत आहे. आधी पण नको आणि शेवटी नंतरही नको, वेळेत मिळत आहे. तर हे जरूर करूयात, कारण ते खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा डिटेलमध्ये धन्यवाद. त्याला आणू. तर धन्यवाद अमृता मॅडम, सविता मॅडम. धन्यवाद असेच धन्यवाद मंगल मॅडम, धन्यवाद अमृता मॅडम. खूप छान झालं तुमचं निरूपण. खूप छान तुमची जर्नी चालू आहे. अशीच पुढे खूप पुढे पुढे जाऊ देत तुमची जर्नी. आता धन्यवाद. आपण धन्यवाद धन्यवाद. तिचे अनुभव ऐकूयातच मॅडम कडनं. हो आणि ती पण नाही करायचंय विपश्यनेला, तिथे अलाउड नाहीये लिखाण. हो तरी पण नाहीये. हो मॅडम आल्यावर सांगतीलच. तर चला, ऑल द बेस्ट तुम्हाला आणि सगळ्यांना धन्यवाद थँक्यू. धन्यवाद थँक्यू. धन्यवाद.